सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम बालमित्रांनो, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. त्यानंतर ना माझ्या आयुष्यात एक फेज आला ज्याला आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो. ज्या फेजनी चांगल्या चांगल्या लोकांची दुकानं उठवली. खरी गंमत ही थॉटची, कारण कविता म्हणजे तंत्र नाही, बरोबर, कविता म्हणजे भावना, विचार. पण याच्यात पण काय माहिती आहे का, भावना सगळ्यांच्या सारख्याच आहेत रे. सैफुद्दीन सैफचा शेर आहे की अंदाजे बया म्हणजे सांगण्याची पद्धत, अंदाजे बया गजल में रंग भर देता है, वरना दुनिया में कोई बात नाही. कवीने नेहमी असं फाटक्या कपड्यात, फाटक्या जोळीत, ज्याला कोणी ओळखत नाही असं का राहावं. हे पण दिवस बदलणार आहेत. कवी पण एक दिवस मर्सिडीजमध्ये फिरतील. मी कुसुमाग्रजांचं एक वाचलं होतं की मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायावरती, या पायांना ओठ व्हायची अगम्य इच्छा झाली होती. म्हणजे जेव्हा तू माझ्या पायावरती कपाळ डोकं ठेवलं तुझं, तेव्हा माझ्या पायांना ओठ व्हायची इच्छा झाली होती. मला महाराष्ट्रातलीच लोक म्हणताय की मराठी रसिक नाही मराठी कवितेला, तू हिंदी लिही. तर भट साहेबांना कोणीतरी म्हटलं, भट साहेब तुम्ही उर्दू पण जरा छान लिहितात, मग मराठीत काय एवढं, उर्दूत लिहा, शायरी करा, मराठीत का तुम्ही गझल आणताय उर्दूची. तेव्हा ते असं म्हटले होते त्यांना की साय मी खातो मराठीच्या दुधाची, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला. कवी लोक जेवढे पण असतात ना, ते जे दिसतं ते नाही लिहित, त्याच्या पलीकडचं काहीतरी लिहितात प्रतीकांनी. गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही, गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही, झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही, थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा, थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा, शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या पुढे तर काहीच नाही, जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही, ऊस गूळ वाटीवर साखर तुझ्या पुढे तर काहीच नाही, तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही. नमस्कार मंडळी, वायफळच्या या नव्या कलाकृतीच्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. कलाकृती हा सेगमेंट जेव्हा आपण चालू केला होता, त्याच्यात वेगवेगळ्या कल्पना होत्या. क्रिएटर्स, पोएट्स, ऑथर्स, पेंटर्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना आपल्याला घेऊन यायचं होतं. आपण अमेझिंग अशा क्रिएटर्सबरोबर सुंदर सुंदर गप्पा मारल्या, त्यांच्या कलेच्या मागची कृती देखील पाहिली. पण आजच्या भागात आपण पहिल्यांदाच कलाकृती या सेगमेंटवर एका कवीला घेऊन आलेलो आहोत. अपूर्व राजपूत ह्याच्याबरोबर आज आपण मनमुराद झकास अशा गप्पा मारलेल्या आहेत. कविता या विषयावर गप्पा मारलेल्या आहेत. तो कविता कुठून करायला लागला, कसा करायला लागला ह्याच्याबद्दल गप्पा मारलेल्या आहेत. एखादी कविता कशी तयार होते, किती त्याला वेळ लागतो, काय काय गोष्टी त्याच्यात घडतात ह्याच्याबद्दल आपण गप्पा मारलेल्या आहेत. त्याचबरोबर थोर कवी जे आहेत, कवी कवयित्री जे आहेत, त्यांच्याबद्दलही आपण मस्तपैकी चर्चा केलेली आहे. तर असा हा सुंदर पोएटिक भाग घेऊन आम्ही आलेलो आहोत. पावसाळ्याचं वातावरण अजूनही आपल्या सर्वत्र पसरलेलं आहे, त्यामुळे मस्तपैकी गरमागरम चहा कॉफी घ्या आणि हा भाग बघून टाका. एवढं बोलतो आणि सुरुवात करतो या भागाला. पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी सबस्क्राईब करून टाका. 1.5 लाखाचा पल्ला आपण पार केलेला आहे. 75वा आपला भाग जो होता स्वप्नील जोशी यांचा, त्याला जबरदस्त तुम्ही असा प्रतिसाद दिलेला आहे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. 76वा भाग घेऊन आलेलो आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन पण दाबा, म्हणजे तुमचे कोणतेही एपिसोड्स मिस होणार नाहीत. दुसरी गोष्ट, वायफळ पत्रव्यवहाराला तुम्ही जर का रुजू झाला नसाल तर पटकन रुजू व्हा, म्हणजे तुम्हाला मराठीत आम्ही जी पत्र लिहितो ती ईमेल स्वरूपात तुमच्या इनबॉक्समध्ये येत राहतील. आणि तिसरी गोष्ट, वायफळ स्पेशल सुतारफेणीचे 2 कार्यक्रम आम्ही लिस्ट केलेले आजच्या तारखेला, म्हणजे कधी पण तुम्ही बघत असाल तेव्हा खालच्या लिंकवर येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती तुम्हाला मिळेलच. पण आजच्या तारखेला माटुंगा, कारण दादर इथल्या लोकांनी खूपच मतदान केलं होतं आमच्या एका पोलला, त्यामुळे माटुंगा येथे आपण हा कार्यक्रम करतोय आणि लगेचच सप्टेंबरमध्ये पुण्यात आपण हा कार्यक्रम करतोय. त्यामुळे वायफळ स्पेशल सुतारफेणी ह्या कार्यक्रमाला नक्की या. वयोमर्यादा तिथे नाही आहे, लहान मुलं ते अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना मजा आत्तापर्यंत आलेली आहे. त्यामुळे हा म्युझिकल संगीतमय वेगळंच असं कथाकथन जे आहे ते बघण्यासाठी नक्की आहे. आम्हालाही तिथे तुम्हाला भेटायला खूप खूप आवडेल. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या वायफळच्या कलाकृती या भागाची विथ अपूर्व राजपूत. लेट्स गो. नमस्कार अपूर्व, इथे तू आलेला आहेस, कसं वाटतंय तुला वायफळवर येऊन? खूप भारी वाटतंय. एक तर पावसाने असं झोडपलेलं आहे आज,
आणि क्या बात आहे, म्हणजे वातावरणच जबरदस्त आहे आजचं. खरंय, कवी मन प्रफुल्लित झालं असेल आज. नाही, खूप मिसकन्सेप्शन आहे. कवी मन 12ही महिने प्रफुल्लितच असतं. पावसाची गरज नाही त्याला. पावसाची गरज नाही. आज किती वाजता उठलास? लवकर उठलास ना तू आज? आज मी झोपलो 2ला आणि सकाळी 4:30ला उठलो. 2.5 तास. 2.5 तास झोप आणि गाडीत मग झोप येताना. आणि तुला जसं तू मला आधी म्हणालास की तुला रात्री जागायला जास्त आवडतं. हो. तुझ्या प्रोसेसचा पण तो भाग आहे की रात्री जागल्यावर जास्त सुंदर सुंदर गोष्टी सुचतात? हा कशा पद्धतीने जागतोय त्याच्यावर अवलंबून. म्हणजे नाही, रात्री काय असतं माहिती आहे, म्हणजे मला बेसिकली असं वाटतं की रात्रीनं माणूस थोडा स्वतःत असतो, सगळी शांतता असते आणि मला वाटतं तोच एक वेळ असतो जो फक्त आपण आपल्याला देत असतो. सो मला वाचायला जरा आवडतं रात्री, किंवा काही काही चांगल्या वेब सिरीज असतील किंवा फिल्म असेल तर बघायला. सो मला त्याच्यावर पण एक रिफ्लेक्ट होता येतं. सो आणि निवांत वाटतं रात्री, जरा मजा असते. राईट. हो, मस्त. आणि एकंदर कारण आपली कलाकृतीचा भाग आहे आज, त्यामुळे कला पण येणार आहे, त्याच्याची कृती पण येणार आहे, म्हणून मी विचारलं जागायला आवडतं आणि कसं काय. हो, कारण बऱ्याच जणांचं असतं, बऱ्याच आर्टिस्ट जे असतात त्यांचं असतं की रात्री जागायला आवडतं खूप, कारण तेव्हाच काय काय नवीन नवीन सुचतं आणि असं सगळं जग झोपलंय आणि मी काहीतरी करतो असं पण एक त्याच्यात एक भावना येते. खरं आहे. त्यामुळे मला पण असं कधी कधी वाटतं. पण आहे, धावपळीचं जीवन झालं की मग टाइम मॅनेजमेंटचा थोडा सीन होतो. आणि आर्टिस्टचं तेच मला वाटतं असतं ना, की जोपर्यंत स्वतःला वेळ नाही देणार तोपर्यंत ते नवीन निर्मिती त्यात नाही होत. राईट. ते बघ, एक मीम फिरायचं खूप आधी, नाही का, मीम का काय म्हणतो त्याला, ते एक डिझाईन फिरायचं की असं ते बिल्डिंग दिसायची आणि सगळे लाईट बंद आहे आणि एक खिडकीतला लाईट सुरू आहे आणि आर्टिस्ट असं लिहिलेलं असायचं. हो. तर मला ते आता खूप रिअलाईज होतंय की तसं असतं. ट्रू. पण तू जेव्हा लहान होतास सोयगावमध्ये, सोयगाव काय नाव आहे गावाचं? गावातच सोय आमच्या. खरं तर तिथं तशी कुठली सोय नाहीये, नावातच सोय. एवढं किती मोठं गाव आहे तरी? किती लोक असतील साधारण? यार, माझ्या गावाची संख्या असेल 5,000-1,000. छोटं गाव आहे. ओके. तालुका सोयगाव. सोयगाव तालुका, जरंडी म्हणून एक छोटंसं गाव आहे, अजिंठा लेणीच्या पायथ्याशीच आहे, म्हणजे डोंगर रांगेच्या. आणि मस्त, ज्याला असं क्लासिक गाव म्हणतो ना आपण, गावाचं देऊळ आहे मध्ये, ज्याला आपण एक बघा गावाचं एक प्रधान देऊळ असतं. राईट. तर ते बालाजीचं मंदिर आहे. ओके. आणि त्या मंदिराच्या जवळच मी राहतो, म्हणजे मंदिर आहे, मंदिराच्या दुसऱ्या गल्लीतच मी राहतो. तर मला एक गोष्ट फार आठवते. आमच्या एक सुधीर नाना म्हणून तिथं ते बघतात व्यवस्थापन, तर ते रोज सकाळी 4 वाजता भोंगा आहे मोठा मंदिराला, तर त्या मंदिरावर भजनं कीर्तनं असं ते लावायचे रोज. तर आमच्या गावात अलार्म पद्धत नव्हती, तोच अलार्म होता आमचा, की नाना उठले की गाव उठलं सगळं, लगे लोक उठून काम वगैरे करणार. भारी आहे. कधीपर्यंत होतास तू गावात? गावात मी होतो 17-18 वर्ष, 16 वर्ष, 10वी पर्यंत. हो हो. शाळा पण, शाळेचं नाव काय? जिल्हा परिषद वा केंद्रीय मराठी विद्यालय जरंडी. शाळा नंबर 1-2 वगैरे असं नाही, आमच्या गावात एकच शाळा होती, कारण अंगणवाडी पण एकच, शाळा पण एकच त्यावेळेस. त्यामुळे सगळे तिकडेच. नंतर मी खामगावला गेलो विदर्भात 2-3 वर्षे शिकायला मावशीकडे, कारण माझ्या आईचं असं होतं की इथं मराठी मीडियम आहे आणि तिकडे सेमी इंग्लिश आहे. वा. सो सेमी इंग्लिशसाठी विस्थापित झालेलो विद्यार्थी असेल मी, म्हणजे तुम्ही विचार करा. सो तिथं मी 2-1 वर्ष शिकलो, मग परत गावाकडे आलो, मन नाही लागलं दुसरीकडे. कारण गावाकडच्या शाळेत ते, म्हणजे गावाकडच्या शाळांना क्रेझी असतात. क्रेझी म्हणजे कशा माहिती आहे का, की एक तर म्हणजे शहरातनं असे विद्यार्थी दिसत नाही, तर खेड्यामध्ये जेवढे पण शिक्षक असतात ना, त्यांचा धाक फक्त शाळेपुरता नसतो, तो शाळेच्या बाहेर पण. म्हणजे आम्हाला तर आत्ता आम्ही बघतो तर आम्हाला वाटायचं की यार आपण का घाबरत होतो, म्हणजे आपण खेळतच तर होतो ना, तरी शिक्षक बाहेर दिसले की मुलं पळणार रस्त्याने, का माहीत नाही. शिक्षक काय म्हणायचे पण नाही तरी पळणार. दरारा त्यांचा काय दरारा, असं ह्या गल्लीतून येत आहे म्हटल्यावर त्या गल्लीतून मुलं पळणार. आम्ही आता हसतो विचार करून की यार आपण तेव्हा गोट्या खेळताना का पळायचो किंवा क्रिकेट खेळताना का पळायचो. सर आले.
अरे बाप, दहशत होती यार. शाळेची खिचडी, आहा, सुगडी, नॉस्टॅल्जिया एकदम. तुमच्या बरोबर, तुमच्या खिचडी वगैरे त्याला सुरुवात केली. आम्हाला नेहमी तांदूळ बांधून द्यायचे नाही आम्हाला 3 किलो. नाही, आम्हाला तर आचारी पण ठेवले होते खास. आम्ही ना घरून लोणचं वगैरे घेऊन जायचो. लोणचं, चटणी बिटणी. कारण नवीन नवीन ना त्या खिचडीची टेस्टच यायची नाही. पण नंतर असं झालं की घरचा भात आवडायचा नाही, ती खिचडी जी शाळेतली, आहा, त्याची ती बसली डोक्यात बसली ती. तसं मी काय म्हणायचं त्याला, पोषण काहीतरी, शालेय पोषण आहार, शालेय पोषण आहार, मध्यान्ह असं काहीतरी होतं. कमाल. शालेय पोषण आहार 5वी पर्यंत मिळायचं आमच्या ते. हो का? मला आमच्या 8वी पर्यंत. आमची एडेड होती, नंतर मग ते गव्हर्नमेंट एडेड स्कूल होती म्हणून 5वी पर्यंत. बरोबर. नाही, आम्हाला मिळायची बाबा. मुलं तर नंतर तर मुलं म्हणजे वयाची कागद वगैरे फाडून, ज्यांनी ताट वगैरे नसेल आणलं, कागदावर खायचे यार. बापरे, वेगळीच मजा, खूप मजा. आणि आमची ना, मला आठवतं की आमची सुट्टी, मधली जी सुट्टी असायची ना, ती एकच असायची, तर मोठी असायची, 1.5 तासाची. तर मग असं होतं की पटकन 5-10 मिनिटात जेवायचं आणि क्रिकेट खेळायचं. क्या बात आहे. किंवा ते धबाकुट्टी म्हणतात आमच्याकडे, म्हणजे तो बॉल असतो एक, तो मारायचा, त्याला काय म्हणतात, आबाधुबी. तर ते आम्ही पेप्सीच्या कडक बॉलनी खेळायचो, म्हणजे असं वळच उमटला पाहिजे. धबाकुट्टी. कळायचं की कुठं कुठं लागलाय आज, इतका वळ उमटायचा, वाट लागायची. तो कडक बॉल येतो बघ पेप्सीचा, दिसतोय मला मोठा, काटा आला अंगाला. बापरे, क्रेझी. तुला वर्गात कुठचा विषय आवडायचा सगळ्यात जास्त? मराठी आणि इतिहास. जबरदस्त. शिक्षक कसे होते त्याच्याने, मराठी इतिहासचे? इतिहासचे आठवत नाही मला शाळेतले, म्हणजे चांगले नसावेत. मराठीचे भारी होते. आम्हाला मराठीचे सर होते, आम्हाला एक हिवाळे सर. त्यांचा आवाज खूप चांगला होता, तर ते आम्हाला चालीबिली लावून गाऊन दाखवायचे. काही काही वेगवेगळे पण गाणी असायची, म्हणजे वेगळ्या कविता पण असायच्या सिलेबसच्या बाहेरच्या, त्या पण ते गाऊन वगैरे सांगायचे. भारी आवाज वगैरे त्यांनी चाल लावले वगैरे असं. आणि त्यांचा एक खूप डायलॉग होता, अक्षर हे मोत्यासारखं हवं. मस्त, मोत्यासारखं. त्यांचे यार आठवत नाही मला, बरेच गाणे होते रे असे जुने भारी, म्हणजे जे मी अजून पण ऐकले नाही, म्हणजे मला माहितीच नाही ते काय, ते मी त्यांच्याच तोंडून ऐकलेले आहेत. तर पूर्ण आठवत नाही मला, पण बरेच होते, भारी होते हिवाळे सर. पण आहेत. शाळेतच कवितांबद्दलचं आकर्षण हळूहळू चालू झालं होतं की त्या शाळेतल्या कविता पण तुझ्या मजा घेऊन वगैरे वाचायचास किंवा ऐकायचास किंवा असं काय? नाही, म्हणजे तेव्हा नव्हतं रिअलायझेशन, पण तेव्हा मी भाषण, वक्तृत्व स्पर्धा, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम बालमित्रांनो, आज आहे 5 सप्टेंबर, म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. तर ते ना सेम स्क्रिप्ट, म्हणजे सुरुवात आणि शेवट ठरलेला नाही, शेवट सुरुवात नाही, सगळं सेम. म्हणजे टिळकांचं असलं की मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टर्फल उचलणार नाही, म्हणजे सेम. आणि फक्त पाठ करायचं. तर ते मी जरा पोपट होतो, त्यामुळे मी पाठ वगैरे करायचो. पण मी भाषणं मला आठवतात की मी वक्तृत्व खूप एकदमच बेसिक लेवलला. वक्तृत्व कॉलेजमध्ये असताना जरा खूप केलंय. कॉलेजला कुठे आलास मग तू? मी कॉलेजला आलो सबू विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद, म्हणजे आत्ताचं संभाजीनगर, तेव्हाच औरंगाबाद. भारी. त्या कॉलेजने मला खूप काही दिलं यार. म्हणजे मला वाटतं तेव्हापासून मला जरा आवड निर्माण व्हायला लागली. कारण ना तेव्हा आम्हाला विरा राठोड सर म्हणून एक सर आहेत, जे की आमच्या कॉलेजला होते, ज्युनियर कॉलेजला 11वीला विज्ञान महाविद्यालयात मराठीचे शिक्षक. सो वर्गात कोणी यायचं नाही तेव्हा, पण त्या सरांची पर्सनॅलिटी खूप भारी होती, नाही का, बोलणं वगैरे खूप स्मार्ट पण. तर सुरुवातीला जेव्हा मी गेलो कॉलेजला मराठीच्या लेक्चरला, मला आवडायला लागलं. तर मी असंच जाऊन बसायचो, भेटायचो. तर ते सर मला म्हटले की एक स्पर्धा आहे, वादविवाद स्पर्धा, भाग घे. मग मी म्हटलं आपलं आदरणीय गुरुजन वर्ग, आपलं तेच डोक्यात ना, म्हणजे मी गावात काय आपलं जेवढं दिसतं तेवढं जग यार, म्हणजे माहीतच नसतं पलीकडे. आणि
ती खूप मानाची स्पर्धा आहे आमच्या कॉलेज भरवते, पण ती राज्यस्तरीय स्पर्धा आहे. ओके. सभू वादविवाद स्पर्धा, सभू करंडक. तर तिनं कनिष्ठ गटासाठी होते, 11वी-12वीसाठी, आणि मग परत वरिष्ठ गटासाठी होते, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या वरचे. बॅचलर्स. तर तेव्हा विषय होता छोटी राज्य निर्मिती देशाच्या विकासास पूरक की मारक. वा. आणि मी माझ्या आजोबांकडून जरा लिहून घेतलेली स्क्रिप्ट, आणि जसं म्हटलं मी पोपट होतो, घोकलेली सगळी ट्रेडिशनल. आणि मला आठवतं मी स्टेजवरती चढलो आणि स्टार्ट केलं जे सुरुवातीचं करतो आपण, आणि टाळ्या वाजल्या एकदा पहिल्या मिनिटाला, आणि म्हटलं धन्यवाद. कारण मी ब्लँक झालो होतो, मला आठवतच नव्हतं काही, कारण ती खूप मोठी स्पर्धा असते, फ्लॅशलाईट वगैरे. तर मला असं नाही का ब्लॅकआउटच झाला, आणि मी खाली उतरलो. सो घाण अनुभव, डेंजर. पण त्या स्पर्धेतनं एक खूप भारी होतं की ती स्पर्धा मोठी होते इन द सेन्स की 100-150 स्पर्धक असतात. तर त्यांना चिठ्ठ्या काढतात, म्हणजे ज्याचा कोड क्रमांक येईल, स्पर्धक कोड क्रमांक, त्याने येऊन करायचं. तर सगळ्यांना तिथे अवेलेबल राहायला लागायचं. त्याच्यामुळे मी जेवढे पण वरिष्ठ गटात होते त्या सगळ्यांना ऐकलं, बघून घेतलं. बरोबर. आणि मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम, म्हणजे ज्याला असं म्हणतो ना, माइंड ब्लोन झालं. कसं की प्रत्येक जण यायचा. एका ठिकाणी वपू काळे असे म्हणतात की दुधामध्ये पाणी मिसळणारा कोणीतरी जिनियस माणूस असला पाहिजे. शेवटी जाता जाता भट साहेबांच्या ओळीत शेवट करतो की विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. तर मी म्हटलं भारी यार, कुसुमाग्रजांचे उदाहरणं, समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका, दासी म्हणून भजू नका की देवी म्हणून पूजू नका. आणि ही नावं आपण ऐकलेली असतात शाळेत, पण आपण एवढं डोळसपणे बघत नाही. आणि मी जेव्हा त्यांची भाषणं ऐकली, कोणी संत तुकारामांचे एक्झाम्पल देत आहे, कोणी काय काय, आणि मी असं झालं भाई किती क्रेझी बोलताय ते सगळे. विचारलं त्यांना, म्हटलं दादा कसं, म्हटलं पुस्तकं वाचायला लागतं. सर तो वक्तृत्वाने, खरं तर वक्तृत्वात इंटरेस्ट आला, आणि वक्तृत्वामुळे मग कवितेत आला, जागृत झाला. कमाल. कारण वक्तृत्व स्पर्धेसाठी म्हणून कविता संग्रह वाचायला सुरुवात केली की काय वापरता येईल कोणाचं, सुरुवातीला काय वापरता येईल कोटेशन, नंतर काय, आणि मग ते पाठ पण व्हायला लागले. तर त्याच्यामुळे जरा मजा यायला लागली कवितेत खास. कारण पाठांतर हा पण एक खूप मोठा विषय यातला, कारण आत्ता पण तू बोलता बोलता 1-2-3 कवींच्या सुंदर सुंदर कविता 4 ओळी म्हणून दाखवल्यास, पण त्या लक्षात पण राहिल्या हव्या. खूप पाठांतर तर मला कोणती कोणाची हेही लक्षात राहिलं हवं. हां, कोणती कोणाची बऱ्याचदा होतं असंच. आणि बऱ्याचदा काय होतं की चुकतं पण ना, तर परीक्षक जरा हुशार असतात रे, ते म्हणतात की अरे याची होती म्हटलं बरं. पण त्यामुळे त्याचा फायदा खूप झाला मला, कारण वक्तृत्व स्पर्धेत असं कळलं की तयारी चांगली करायला लागते. तर मग वाचन वाढलं, ज्याला आपण खास तयारी म्हणतो ना, तालीम, तर वक्तृत्वाची पण एक तालीम असते. तुमचं भाषा, परत पाठांतर किती आहे, तुम्ही किती वेगवेगळे विषय वाचलेले आहेत. आणि त्यावेळेस ना इंटरनेट नव्हतं म्हणजे इंटरनेट होतं पण अँड्रॉइड वगैरे आलेले नव्हते. सो आणि मला वाटतं इंटरनेटवर एवढा कॉन्टेंट पण नव्हता. आता जसं आपण मराठीतून टाईप करून घेतो, यूट्यूबवर बघतो, तर तेव्हा पुस्तकच वाचायला लागायचे की आता बाबा गांधीजींवर काहीतरी स्पर्धा आहे किंवा कुठला पण करंट टॉपिकवरती स्पर्धा आहे, तर पेपर वाचायला लागायचे रोज, पुस्तकं वाचायला लागायची, मग त्याच्यातून काढून मार्क करायचं की काय काय घेऊ शकतो, काय काय नाही. सो अशी तयारी खूप केली बाबा, भयंकर. कमाल. आणि तू आजोबांकडनं का लिहून घेतलंस, कारण आजोबांना आवडायचं का हे सगळं? सो माझ्या आजोबांना माझ्या आजोबांना खूप वाचनाची आवड आहे, प्रचंड. म्हणजे आज पण ते सकाळी 3:30-4 वाजता उठून वाचतात रोज. वाव. त्यांचं वय आता एक 78 वगैरे असेल. त्यांना वाचायचं आणि डायरी लिहायची खूप सवय. सो त्यांच्या लहानपणीपासूनच्या आत्तापर्यंतच्या डायऱ्या आमच्याकडे कलेक्शन आहे. क्रेझी. हो, भारी. तर ते मला ना लहानपणी खूप द्यायचे असं किंवा ऐकवायचे, पण मी जसं म्हटलं तेव्हा आपण डोळसपणे बघत नाही, आपल्याला वाटतं अरे काय आहे. पण हो, त्यांचा खूप फायदा मला त्याच्यात झाला. मग मी त्यांनाच विचारायचो डायरेक्ट की हे कुठे मिळेल, मग ते पुस्तकाचं नाव सांगणार, किंवा मग ते नंतर त्यांना माझा इंटरेस्ट दिसला ना, तर ते मला ते कात्रनं पण कापून ठेवायचे. आणि मग मी कॉलेजला शहरात होतो, तर घरी गेल्यानंतर मग मला अख्खा गठ्ठा द्यायची की हे वाच. सो पण तेच घेतलं मी, आणि ते मला कळलं की स्वतःच करायला लागणार, त्याच्याशिवाय लक्षात नाही राहणार.
पण कमाल ना ही सवय, हो भारी त्या आहे. काळी पूर्ण वेळ डायरी लिहून ठेवणं आणि एवढं वाचणं, एवढं सुरुवात करणं त्या काळी. हो हो हे आजकाल आपण प्रोडक्टिव्हिटी वगैरे मध्ये सांगत असतात जर्नलिंग करा वगैरे. हो हो. पण त्यांच्या तर बऱ्याच डायऱ्या अशा झाल्या, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी शिकलेत ना, तर बऱ्याच डायऱ्या असं आहे की कोणी रद्दीत देऊन टाकतो. पण बऱ्यापैकी आहे कलेक्शन. पण मला वाटतं ते जसं आपण आता लॉगिंग वगैरे करतो, तर ते लॉगिंग होती खरंय. त्या काळची. ते लॉगर होते की रोजचं डॉक्युमेंट करायचं. मी आता लॉकडाऊनमध्ये ना माझ्या जन्मानंतरपासूनच्या डायरी काढून ठेवल्या होत्या. आणि मग बघितलं काय 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 लिहिलं माझ्याबद्दल, काय लिहिलं. चांगलंच लिहिलंय. बापरे, भारी. चांगली सवय एकदम. आणि सोयगावमध्येच आजोबा राहतात. हा जरंडेला. यस. कमाल कमाल. मग तुला वक्तृत्व स्पर्धेतनं गोडी लागली, सगळं एक्सप्लोअर करायची. हो. आणि मग कविता वगैरे अशा. याचा ना खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे हां. की मी कविता लिहायचो नाही, Right. मी वाचायचो, पाठ करायचो, ऐकायचो प्रचंड, आणि ऐकवायचो पण लिहायची संधी नव्हती. तर एक केंद्रीय युवक महोत्सव होतो, युथ फेस्टिवल, युनिव्हर्सिटीचा, प्रत्येक युनिव्हर्सिटीजमध्ये होतो. तर आमचं विज्ञान महाविद्यालय, पण आमचं आर्ट्स कॉलेज ते फार नावाजलेलं होतं. तर त्यांचीच टीम जायची दरवेळेस. आमच्याकडून कोणी पाठवायचं नाही, कारण शेवटी विषय नाही सायन्सचे तो. बरोबर. विद्यार्थी. पण आमच्या याच्यात ना 7-8 जण आम्ही असे किडेवाले होतो. म्हणजे कोणी डिरेक्शन करायचं, कोणी ॲक्टिंग करायचं, मी वक्तृत्व स्पर्धा करायचो, कोणी गायन करायचं. सो आणि ते सगळे नावाजलेले होते त्या क्षेत्रात, कारण मी पण बऱ्याच वर्षापासून स्पर्धा करत होतो, गायनावाले गायन करत होते. तर ते म्हणजे चांगले आर्टिस्ट. बरोबर. तर आमचं असं ठरलं की आपण टीम न्यायची. आणि टीमचं ना कॉलेजचं बजेटिंगचे खूप इश्यू असतात. मग ते म्हटले की तुम्हाला 20,000 रुपये देऊ. मग आम्ही कमीत कमी म्हणजे फक्त 15 जण नेले होते आणि 8 इव्हेंट्समध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं. तसे इव्हेंट सांभाळले. सगळ्यांनी असं ठरवून घेतलेलं की आता गायन आहे ना, तर मग 3 गायनाचे, समूह गायन, उपशास्त्रीय, शास्त्रीय, सुगम, 4 तुम्हीच बघायचे. तर तसं माझ्याकडे चुकून त्यांनी वाङ्मय विभाग दिला, म्हणजे वक्तृत्व, वादविवाद आणि कविता. कविता तर मी कधी लिहिली नाही. ते म्हटले लिही. त्यावेळेस मी कविता लिहिली होती, एक शब्द उमेदीचे, आता आठवत नाही मला पूर्ण. पण मी इतक्या वक्तृत्व स्पर्धा करायचो, वादविवाद, खूप रेअरली बक्षीस, असं म्हणजे खूप लेट मिळायला लागले मला. पण त्याच्यात मला युथ फेस्टिवलला प्राईज मिळाला, मकरंद नानसपुरेंच्या हातून. माझ्याकडे फोटो येतो. मी म्हटलं भाई काय झालंय. आणि माझं तिथून उल्लेख असा कवीच व्हायला लागला कॉलेजमध्ये. मग मी पण जरा म्हटलं जमतंय आपल्याला, एक्सप्लोअर करतो जरा काय. पण त्यानं सामाजिक कविता लिहायचो. ठरलेलं असायचं रे स्पर्धेच्या बक्षिसांची गणितं. प्रेम कवितेला तर नाही मिळणार ना बक्षीस, तर सामाजिक कविता लिहायच्या, अशा काहीतरी खतरनाक, जिंकून घेतो तख्त सारं, आहे का. पण हां, तेव्हा जाणीव नव्हती यार. त्या खूप म्हणजे आत्ता वाटतं बघितलं यार, तेव्हा तर किती भारी, म्हणजे असं जड लिहायचो, आपल्याला कळत पण नव्हतं तेव्हा काय. तर आता म्हणजे फक्त पण सादरीकरण वगैरेच्या जोरावर ते ना, मला वाटतं त्या वक्तृत्व स्पर्धेमुळे कविता ऐकून, सादर करून, तो लहेजा, ते सगळं वाचन, याचा परिणाम काही गोष्टी ना आपोआप येत जातात आपल्यामध्ये. तर ते तसं झालेलं. कमाल. आणि हे जेव्हा तू सगळं एक्सप्लोअर करत होतास तेव्हा वाचत पण खूप होतास किंवा ऐकत होतास खूप. तर त्यावेळी, आणि हे परत एक म्हणजे होतं हे, पण नवीनच जग उघडल्यासारखं आहे ना. कारण जेवढं आपण त्याच्यात डीप जातो तसं ते खूप असतं त्याच्यात काय काय. तर त्या काळात असे कोणते कवी होते ज्यांनी तुझ्यावर खूपच जास्त इम्पॅक्ट केला, की अरे, कारण असतं आपलं खूप वाचल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला हे आवडते आत्ताच्या घडीला. तसं काय होता माहोल तेव्हाचा तुझ्या डोक्यातला? त्यावेळेस ना खूप जणांना भट साहेबांना कोट करायचे. तर मी एल्गार नावाचा एक गझल संग्रह आहे भट साहेबांचा, जो की पॉप्युलर आहे एकदम. तर तो मी तेव्हा घेऊन आलेलो आणि मी त्याच्यातल्या एक वाचल्या. मला असं झालं भाई किती विषयांवर याच्यात, म्हणजे तेव्हा तर मी असं मटेरियल सारखं बघत होतो. पण हळूहळू मी आधी नाही का आपण असं मेकॅनिकल बघतो सगळं, की आपल्याला किती फायद्याचं आहे. बरोबर. पण ते वाचत असताना हळूहळू मी त्याच्या प्रेमात पडायला लागलो, गझलेच्या, आणि एकंदरीत शेर भारी भारी त्याच्यात. आणि मला काही काही तर इतके आवडायचे, मी कोटेशन्स काढून ठेवलेले. जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. म्हणजे जमणारच नव्हते माझे माझ्या या चोर पिढीशी,
जमणारच नव्हते माझ्या या चोर पिढीशी, मी येणाऱ्या काळाची अनमोल अनामत होतो. हो है ना, तसं भारी. परत तुझे हे अशा वेळी लाजणे बरे नव्हे, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नव्हे, अशा म्हणजे रोमॅन्टिक पण काही काही बरे नव्हे नावाची एक गझल. तर असं मी हळूहळू ना सगळ्या झोनमध्ये जात गेलो आणि मग मी प्रेमात पडलो. म्हणजे ते नंतर तसं नाही राहिलं की शोधायचं आपल्याला वापरण्यासाठी. नंतर मी ते आनंद घ्यायला आणि त्याची मजा यायला सुरुवात झाली. भटसाहेब म्हणजे खूप इम्पॅक्ट केला माझ्यावर भटसाहेबांनी. बाकी बरेच कवी होते, कंटेम्पररी पण कवी त्यावेळेस ना, कवी संमेलनं वगैरे खूप चालायचे. तर माझे बरेच नंतर मित्र झाले ते, पण त्याला आम्ही असं एक आदर्श म्हणून बघायचो. काय निलेश चव्हाण, अनंत राऊत, अविनाश भारती, हे मराठवाड्यातले खूप चांगले कवी आहेत, आत्ता पण आहेत. अनंत राऊत तर खूप मोठा कवी, मोठ्या भावासारखाच आहे. त्याचं ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा बघ, ती त्याची कविता खूप व्हायरल. तर हे यांचं ऐकायला लागलो. आणि हे त्या तरुण होते ना, तर हे प्रेमावर लिहायचे. तर मग भट साहेबांपेक्षा पण म्हणजे आपली बौद्धिक पातळी, साहित्यिक पातळी कमी असते ना, तर असं वाटायचं अरे हे तर भारी आहे याच्यापेक्षा पण. तर भारी असं एक्सप्लोर होत गेलं. मस्त. कारण बोलता बोलता मगाशी आपला तो एक मुद्दा आला होता की थोर जे कवी होऊन गेलेत त्यांच्या कविता एवढ्या डीप आणि एवढ्या वरच्या लेवलच्या असतात ज्या आपल्याला सुरुवातीला जाणवतच नाही त्याचा इम्पॅक्ट. हो, त्यामुळे तू म्हणालास ते कंटेम्पररी आणि आत्ताच्या पिढीचे असतात, त्यांचे शब्द वगैरे आपल्याला समजतात, भावना साधारण सिमिलर असतात, त्यामुळे ते पटकन समजून जातात. खरंय. विच इज ऑल्सो ग्रेट एंट्री पॉइंट ना, सुरुवात करण्यासाठी, एकदम हेवी उचलण्यापेक्षा. तर तोही आपण मगाशी डिस्कस करतो आणि मला ते फार जबरदस्त वाटलं. तेच ना, आता बघ ना की म्हणजे ते असं आहे की एखाद्या बालवाडीच्या मुलाला मास्टरचा अभ्यास, सिलेबस देऊन देणं अभ्यासासाठी. सो तेच आहे, आधी अ आ इ तर शिका, मग हळूहळू टप्पे असतात, टप्प्याटप्प्याने मग तुम्ही तिथे पोचतात. म्हणजे अशा चुका मी पण केलेल्या आहेत. म्हणजे मी जसं म्हटलं सुरुवातीलाच भटसाहेब वाचले, मी तर उर्दू वगैरे पण शायरी वाचायचो, पाठ वगैरे करायचो, पण ते ना असं जे काळजात घुसणं म्हणतो ना, ते व्हायचं नाही. ते कंटेम्पररी कवींनीच व्हायचं. पण जसजसं पुढे जात गेलो ना, मग मला कळायला लागलं. म्हणजे नंतर आता मी जेव्हा कबीर एक्सप्लोर केला, गालिब एक्सप्लोर केला, तेव्हा मला असं वाटतं की क्या बात आहे यार. मी म्हणजे एक एक्झाम्पल मी खूप जणांना देतो की मी कबीरचा इतका फॅन झालो. मी एक दोहा वाचला, बऱ्याच दिवसांनी मला परत ते एकदा असतं ना, आपण रिव्हिजिट करतो. आता जनरली कसं असतं की कबीर म्हटलं हां माहिती आहे, हे झालं वरचं. पण ते जे खोलवर जाणं म्हणतो ना, मी कबीरांचा एक दोहा वाचला. आता याचा कॉन्टेक्स्ट लक्षात घे की कबीर अशा काळात कविता करत होते ज्या काळात भक्ती मुवमेंट फार टॉपला होती. आणि त्यांचा वरवरचं म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं होतं की नामस्मरण आणि देवाला शरणागती पत्करणं आणि देवापासूनच म्हणजे देवाचं नामस्मरण करून तुम्हाला निर्वाण प्राप्त होईल किंवा. तर कबीर त्या काळात काय लिहितो की कबीर मन निर्मल भयो जैसे गंगा नीर. म्हणजे कबीराचं मन इतकं पवित्र आहे जसं गंगेचं पाणी आहे. कबीर मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. म्हणजे मी देवाच्या मागे नाही फिरत, माझं मन इतकं पवित्र आहे की देव माझ्या मागे कबीर कबीर म्हणत फिरतो. म्हणजे किती रिव्हॉल्युशनरी थॉट आहे ना त्या काळात मांडणं. आणि तो कॉन्टेक्स्ट लक्षात आल्यावरच त्याचा आपल्याला इम्पॉर्टन्स लक्षात येतं. खरं नक्कीच. सो हे मला नंतर कळलं. म्हणजे फारच असे खूप शेर आहेत की कबीराचं मला फारच. मग ते तर नंतरच्या काळात आपण असं रिलेट करतो लाईफशी. तर एक अजून मला त्याचा फार आवडतो की जिन खोजा तीन पाय्या गहरे पाणी पेठ. पेठ म्हणजे मोती. ज्यांनी शोधलं त्याला खोल पाण्यात पण मोती सापडले. जिन खोजा तीन पाय्या गहरे पाणी पेठ, मैं बपुरा बुडंडरा राहा किनारे बेट. म्हणजे मी बुडायला घाबरलो म्हणून किनाऱ्यावरतीच राहिलो. तर मला जे आपण आता करतो ना की ट्राय करायचं वगैरे, हे तिथून हे थॉट येतात. खरं ते आता जास्त फील होतं, कळतं. आय थिंक वयाचा पण त्याच्यात खूप अर्थात अनुभव वय इन जनरल. हो कमाल. तर तू असं सुरुवातीला एक्सप्लोअर करत गेलास आणि हळूहळू लिहायला सुरुवात केलीस त्या स्पर्धेमुळे. कसं ना, म्हणजे असं काहीतरी स्पर्धा असते
आपण सबस्क्राईब पण केलेलं नाही त्या स्पर्धेला, पण आपल्यावर येतं आणि मग अचानक असं आपण तेच करतोय आता. खरंच आहे. असं काही सांगूच शकत नाही. नाही म्हणून त्या गहिऱ्या समुद्रात शोधत राहिलं पाहिजे, काहीतरी सापडेल. काहीतरी सापडतं. सापडतच राहतं सारखं तर. ते ना हरिवंशराय बच्चन म्हणतात ना की करने वाले का कुछ ना कुछ होई जाता है. तर तेच आहे. म्हणजे मला वाटतं ना हे डॉट आपण आता कनेक्ट करतो, पण तेव्हा जिथं वाहत चाललोय आपण ते करत असतो. हो. हे आता आपण म्हणतो की नाही नाही त्या स्पर्धेपासून सुरुवात असं झाली. बघायला गेलं तर तेव्हा काय चल, निघ, स्पर्धा आहे, ओके, आणि कविता लिहायची, ठीक आहे. बरं एक थॉट तर असा पण होता, मला सायन्स आवडायचं नाही अजिबात, तर लेक्चरला बसायला नाही लागणार हे कारण सांगता येतं की स्पर्धेला चाललोय, म्हणून मी कंटिन्यू स्पर्धा करायचो. मला सर म्हणायचे, भाई तू शिकतोय का स्पर्धा करतोय? नुसत्या स्पर्धा काय. आणि तेव्हा ना शाळेकडून TDS वगैरे पण मिळायचा रे कॉलेजकडून. तर मग नाही का वर्षाच्या शेवटी 1,500 TDS. त्यावेळेस 1,500 कॉलेजकडून घेणं मोठी गोष्टी. काय झालं ते असं तिकीट लावायला लागायचे बसचे वगैरे नाही का, 50 रुपये तिकीट, पावत्या जोडायला लागायचे तिकीट, कारण ते कॉलेजला जायचं तो फॉर्म आणि मग त्याचे पैसे मिळायचे. तेव्हा खूप भारी वाटायचं रे की एकत्र पैसे. आणि ना स्पर्धांचे जे बक्षीस असायचे 5,000, 7,000, 15,000, 21,000 त्यावेळेस म्हणजे खूप पैसे होते ते. खरं खूप. मी तर मग कपडे आणि सँडल, वॉच, म्हणजे असं खूप मटेरियलिस्टिक. पण ना त्यावेळेस बऱ्याच मुलांचं असं व्हायचं की एका लेवलनंतर मग त्या पैशासाठी स्पर्धा व्हायला लागल्या खूप, म्हणजे मुलं करायचे. पण त्याची दुसरी बाजू ही पण होती की काही काही मुलांचं शिक्षण त्याच्यावर चालायचं. म्हणजे घरची परिस्थिती अशी होती की शहरात शिकायचं, तर मग शिकणार, काम करणार, काय करणार, तर स्पर्धा हा एक त्याचा चांगला इन्कमचा सोर्स होता. की बक्षिसं मिळवायचे, नाव पण होतं आणि आपला खर्च पण चालतो. तर अविनाश भारती म्हणून एक मित्र आहे, तो आकाश पाटील, असे खूप मित्र आहेत की ज्यांचं शिक्षण स्पर्धांच्या ह्याच्यावर झालं, MPhil वगैरे, म्हणजे मास्टर्स वगैरे त्यांनी त्या पैशांवरती केलं. म्हणजे खरंच भारी. कमाल कमाल. म्हणजे ते लोक पण आपल्याला भेटतात हो, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या ठिकाणची. अरे पहिल्यांदा माझे जेवढे पण महाराष्ट्रामध्ये मित्र आहेत किंवा जे ओळखतात, ते सुरुवातीचा काळ असा होता की ते स्पर्धेमुळेच. की जरी मी आता इंस्टाग्रामवरती वगैरे फेमस आहे, पण तेव्हा पण मी त्या कम्युनिटीमध्ये आमचं जे बॉन्डिंग होतं, आम्ही एकमेकांना ओळखायचो की अरे हा कोल्हापूरचा आहे, हा चांगला बोलतो, हा कवी इकडचा आहे, हा चांगला कविता लिहितो. तर हे आर्टिस्टचं जे नेटवर्क आहे ना, हे तेव्हापासून सुरू झालेलं. म्हणजे खूप चांगले चांगले वक्ते विविध भागातले आम्ही बघितले आणि ऐकले, मग संपर्कात पण राहिलो. तर जबरदस्त मजा आहे. कोल्हापूर, त्यातल्या त्यात कोल्हापूरचे माझे जरा घट्ट आणि चांगले मित्र आहेत. कारण ते पहिल्यांदा ऐकलेलं कानावर पडत. कोल्हापुरी माणसाचं असं असतं की तुम्हाला पहिल्याच याच्यात कॅप्चर होतो माणूस. म्हणजे इतके दिलदार आणि लाऊड असतात आणि तेवढीच नरम असतात, प्रेमळ असतात. तर विश्वास पाटील म्हणून एक मित्र आहेत माझे, रोहित शिंगे म्हणून आहेत, फार जबरदस्त आणि मस्त. तुझे मित्रमंडळ पण खूप वाईट झालं, एकदम वाईट झालं. आणि परत त्याच क्षेत्राशी निगडीत. तर आमचे डिस्कशन पण असेच चालायचे, रे हा कवी वाचलाय का, तो कवी ऐकलाय का, हे पुस्तक वाचलंय का, या स्पर्धेची तयारी कशी करायची. तर जो फोकस सायन्सचा विद्यार्थी होतो मी, तिकडे राहायला पाहिजे, तो पूर्ण इकडे आला, वाङ्मयाकडे, साहित्याकडे, मराठी साहित्याकडे. आणि मग तेव्हा, आणि मला एक जनरल क्युरिओसिटी असते, कविता वाचायची अशी काय वेळ असते का, किंवा कसं बॅक टू बॅक असं 5-6 वाचता येतात का? कारण संग्रह असतो तेव्हा कसं त्याच्यात कविताच असतात. हो, मग ते कशा अप्रोच करायचे असतात, किंवा तू कशा करतोस? नाही, मला वाटतं कविता संग्रह वाचण्यात सगळ्यात सोपा. त्यातल्या त्यात गझल संग्रह वगैरे असेल किंवा काही पण काव्य वाचायला सोपं याच्यासाठी की जिथं वाटतंय ते वाचायचं, बोर व्हायला लागलं की ठेवून द्यायचा, परत उचलायचा. सो त्याला काही लिंक नाही आहे. राईट. सो त्यामुळे ते मूडवर आहे. सो मला वाटतं त्याच्यामुळेच मला त्याची आवड जास्त लागली, की ते काही कादंबरीसारखं नाही ना, की आता लिंक लागली आणि मग ह्या पानापासून सुरुवात होणार आणि मग ते संपवलीच पाहिजे, असं नाही आहे. बरोबर. म्हणजे काही काही गझल कविता संग्रह असे की मी जे अजून पूर्ण नाही वाचलेत, की वाचलं, जे आवडले ते टिक केले, त्याच वाचल्या परत, तर ते तुम्ही रिपिटेटिव्ह ते काम करू शकता. राईट.
किंवा इतरांना ऐकवताना पण तुम्हाला वाटतं की आपण विसरलोय कधीतरी, तर परत ते काढायचे. तर त्यामुळेच मला जास्त कविता संग्रह आवडतात, मी वाचतो आणि माझं पाठ पण खूप आहे. राईट. सो मराठी, उर्दू, हिंदी सगळंच. एकदम सुरुवातीचे एकदम सुरुवात करण्यासाठी चांगले असे काही कविता संग्रहांची नावं सांगशील का? म्हणजे आपल्या प्रेक्षकांपैकी कोणाला काही वाचायचं असेल तर आपण खालती लिंक टाकू लिस्टमध्ये, ते वाचू शकतात त्यातला. म्हणजे परत तोच मुद्दा आहे की कंटेम्पररी कवी वाचायला पाहिजे, पण त्यांची तर आता कविता संग्रह असणं किंवा अवेलेबल असणं शक्य नाही. पण तरी जुने सांगायचेच आहे तर मी एल्गार 100% वाचला पाहिजे. विशाखा म्हणून एक कुसुमाग्रजांचा कविता संग्रह तो वाचला पाहिजे. त्यानंतर अशात माझ्या वाचनात एक संतोष वाटपाड्यांचा एक कविता संग्रह आहे, ही बाग कुणाची आहे, तो पण मला खूप आवडला. आत्ता कंटेम्पररी कवींमध्ये वैभव जोशींचा मी वगैरे, काळ सरकत राहिला आणि म्हणजे कसं की हा पण जबरदस्त आहे, म्हणजे मला आवडीच्या मध्ये. नितीन देशमुखांचा काय त्याचं नाव नाही आठवलं तरी आपण खालती टाकू. हां, नाही मी सांगेल तुला. तर असे आहेत काय काय. एक सतीश दराडेंचा विठोबा संपली वारी, तो पण छान आहे. तर असे शांताबाई शेळकेंचे आहेत. तर हे कवी वाचले पाहिजे. मग ते तुम्ही इंटरनेटवरून वाचा, कविता संग्रह घेऊन वाचा, की फेसबुकवर वाचा. आणि जेव्हा तू सुरुवातीला ह्याच्यात पडलास, म्हणजे एकदम सुरुवातीचं का, कारण मला ते क्युरिओसिटी खूप पिकलं असते ना तेव्हा, आणि तू सगळं वाचायला लागलास, कविता संग्रह वापर करायला लागलास तुझ्या वक्तृत्वामध्ये, लिहायला लागलास, तेव्हा तुला असं प्रश्न पडायचा की या माणसाने कसं लिहिलं असेल, किंवा का, म्हणजे काय झालं असेल त्याच्या डोक्यात ते त्यांनी असं मांडलं. कारण शब्द एक महत्वाचा मुद्दा आहे की अरे हे शब्द कसे त्यांनी जुळवून आणले तिथे, किंवा असा कसा वापर केला, ह्या कॉन्टेक्स्टमध्ये हा शब्द वापरला, ही एक क्युरिओसिटी असते. आणि दुसरं असतं की काय विचार केला असेल त्या माणसाने ह्या लिहिण्यासाठी. खरंच. तर अशी फार क्युरिओसिटी असायची तेव्हा, कुतूहल असायची. म्हणजे जेवढं झेपायचं, जेवढं कळायचं तेवढी नक्कीच होती. मी कुसुमाग्रजांचं एक वाचलं होतं की मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायावरती, या पायांना ओठ व्हायची अगम्य इच्छा झाली होती. मला वाटलं हे कसं लिहिलंय कुसुमाग्रजांनी यार, की म्हणजे जेव्हा तू माझ्या पायावरती कपाळ डोकं ठेवलं तुझं, तेव्हा माझ्या पायांना ओठ व्हायची इच्छा झाली होती. तर मला म्हणजे हा विचारच आपल्या याच्या पलीकडे मेंदूचं. म्हणून ते म्हणतो ना आपण की कवी लोक जेवढे पण असतात ना, ते जे दिसतं ते नाही लिहित, त्याच्या पलीकडचं काहीतरी लिहितात प्रतीकांनी. तर तेव्हा मला असं झालं होतं. किंवा बऱ्याच गोष्टी अशा होत्यात की मग नंतर त्याच्या स्टोऱ्या पण कळायच्या. जसं की एक भट साहेबांचा शेर आहे, तर त्याच्या स्टोऱ्या अशा कळायच्या, कॉन्टेक्स्ट कळायचा, कारण आपण विचारतो ना. बरोबर. तर भट साहेबांना कोणीतरी म्हटलं एकदा की भट साहेब तुम्ही उर्दू पण जरा छान लिहितात, मग मराठीत काय एवढं, उर्दूत लिहा, शायरी करा, मराठीत का तुम्ही गझल आणताय उर्दूची. तेव्हा ते असं म्हटले होते त्यांना की साय मी खातो मराठीच्या दुधाची, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला. असे कॉन्टेक्स्ट सांगायचं कोणीतरी त्याचे. तर ते एक्सप्लोअर करायला खूप मजा यायची यार, भारी. क्रेझी. आणि माहिती मिळायची कुठून मग तेव्हा ना कवी संमेलन अटेंड करायचे. मग असे जे सिनियर कवी असते त्यांना ओळखाय. मी काय म्हणतो, तेच विश्व बनलेलं होतं तेव्हा. सायन्स बियन्स काही नाही, तेच कवी संमेलनांमध्ये किस्से कळायचे रे नवीन नवीन. आणि म्हणजे बऱ्याच जणांना वाटू शकतं असं की हां इतकं काय त्याच्यात, म्हणजे इतकं पण नाही ओव्हरवेल्मिंग. पण जो माणूस, जो आर्टिस्ट आहे ना, ज्याला ते फील झालेलं, किंवा जो सामान्य माणूस आहे ज्याला ते टच झालं आहे ना, तोच त्याचं गांभीर्य सांगू शकतो. त्यामुळे ते प्रत्येकाला रिलेट होईल नाही होईल माहीत नाही, पण त्यावेळेस नवीन नवीन ऐकायला मजा यायची रे, कारण सांगणारे पण तितके भारी होते. बरोबर. की ते एखाद्या आजीसारखं होतं आपल्या, किंवा आजोबांसारखं. आता आपण आजी आजोबांना बोर होतो का लहानपणी, आपल्याला वाटतं आज कोणती नवीन स्टोरी, आज कोणती नवीन, ज्या कुतूहलाने आपण लहानपणी ऐकत असतो ना आजी आजोबांना, ते तसं झालेलं की. आणि मला वाटतं कलाकाराचं तेच असतं ना, ती निरागसता पाहिजे. तर त्याच्यामुळे ना जे काही नवीन ऐकायला मिळेल तर ते असं सरप्रायझिंग वाटायचं की यार क्या बात आहे, आज काय ऐकलं आपण, आणि मग तेच कधीतरी कुठेतरी वापरायचं आपण. सो ते असं प्रोसेसिंगच तशी झालेली की नवीन ऐकायचं, आणि हे आता कधी वापरू मी स्टेजवर
किंवा कुठे वापरू, कोणाला सांगू, असं ते एक तळमळ असायची. उत्सुकता अशी दाटून यायची. खूप 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 कमाल. आणि आता मला सांग तुझ्या त्या फेजमधल्या सुरुवातीच्या फेजमधल्या, कारण एक हे पण आहे, तू लिहायला सुरुवात केलीस लेट्स से, त्याच्यानंतर त्या स्पर्धेनंतर तू मग कंटिन्यू ठेवलंस का लिहायला? नाही, त्यानंतर ना माझ्या आयुष्यात एक फेज आला ज्याला आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो. ज्या फेजनी चांगल्या चांगल्या लोकांची दुकानं उठवली. महाराष्ट्रात तर भयंकर परिस्थिती यार. तर 2-3 वर्ष मी स्पर्धा परीक्षा केल्या, म्हणजे तर तेव्हा तर मी सगळं सोडलं रे. आणि मला असं त्या स्पर्धा परीक्षांमध्ये काय व्हायचं की तुम्ही खूप आयसोलेशनमध्ये राहता. म्हणजे मोबाईल नाही वापरायचा, साधा मोबाईल घ्यायचा मुद्दामाचा, नंबर बदलायचा, कोणाशी कॉन्टॅक्ट नाही ना, आता अभ्यास व्हायचा आणि लाल दिवाच लावायचा. असं तुम्ही पेटून उठता नवीन नवीन. आणि मग तुमच्या लक्षात येतं की हे एवढं सोपं नाही आहे किंवा खूप अभ्यास डिसिप्लिन लागतोय. आणि मग तुम्ही त्या मार्गावर असतात, लायब्ररीत जाणं, हे करणं, कुणाशीच कॉन्टॅक्ट नाही. तर ना मला असं झालं होतं की यार मी कॉलेजच्या काळात कसा होतो, बोलायचो, भाषणं मला लोक ओळखायची, टाळ्या वगैरे वाजवायची मी जेव्हा भाषणं करायचो. तर मला असं झालं की यार एक स्टेज तर अशी आली ना सुयोग की मी लोकांशी बोलायला घाबरायचो. म्हणजे कॉन्फिडन्सच नाही. कारण तुम्ही जसं नापास होत जाता तसं लोक विचारतात ना काय करतोय काय नाही, स्पर्धा परीक्षा. तर असं वाटायचं की यार मग घाबरायला लागलो मी. आणि एक पॉईंट असा आला की यार म्हटलं बस, म्हणजे आपण ज्याच्यामुळे आपलं नाव होतं आधी तेच आपण सोडून दिलं. म्हणजे आधी आपल्याला ओळखायची की अपूर्व छान बोलतो, त्याला किती वाचन आहे, वाचन वगैरे सगळं सोडलंच होतं रे मी त्यावेळेस. तर मला ते असं सेल्फ रिअलायझेशन म्हणतो ना आपण, तसं झालं. आणि थोडंसं डिप्रेस्ड असतो आपण, म्हणजे कोणाशी बोलणार ना हे सगळं. घरच्यांना काय वाटतं की बाबा कर स्पर्धा होईल, अभ्यास कर होईल, आणि आपण बी की जिंदगी इंतकाम देखेगी, ठुकरा के मेरा प्यार इंतकाम देखेगी वगैरे अशा झोनमध्ये असतो की काहीतरी करून दाखवायचं असतं. पण हेच चुकतं मला वाटतं की आपण इतकं आयसोलेशनमध्ये चाललो जातो ना. तर तो फेज 3 वर्ष होता यार. आणि तू कुठं असतं 3 वर्ष? पुण्यात. पुण्यामध्ये जाऊ दे क्लासचं नाव नाही घेत, घेऊ पण शकतो. हां, एका नावाजलेल्या क्लासमध्ये होतो, लायब्ररी लावलेली प्रख्यात. आणि सकाळी 6ला उठायचं, नाश्ता करायचा, लायब्ररीत बसायचं, परत म्हणजे असं सायकलच रे. परत 12ला अर्ध्या तास जेवण करायचं, परत लायब्ररीत बसायचं, तिथंच झोपायचं, दुपारची थोडी झोप, मग अभ्यास, असं रोज. आणि काय माहीत पण नाही, म्हणजे बघ आता हे पण खूप इंटरेस्टिंग आहे काय की मला मुळात वाचायला वगैरे आवडायचं, पण ते असं बाउंडेड होतं ना, त्यामुळे त्याच्यातला पण रस चालला गेला होता. राईट. आलं त्या लक्षात काय म्हणाल की एरवी असं सिलेक्शन असतं ना, चॉईस असतं आपलं की हे वाचू ते वाचू, पण ते असं ते पण बाउंडेड केल्यामुळे ज्या मुलाला वाचायला आवडायचं त्याला ते वाचनाची आवड पण त्याच्यामुळे गेलेली. तो फेज जरा डेंजर होता. मग कसं त्याच्यातनं बाहेर आलं असतं? तर माझं ना असं मन उडून गेलं. असं असतं ना एक की एखादी गोष्ट आपण इतकी करतो आणि असं वाटतं एका लिमिट नंतर की यार बस आता. तर झालं. मग काय झालं माहिती आहे का, माझी एक ज्युनियर होती, VIT कॉलेजला तिचं ॲडमिशन झालेलं. आणि तिला माहीत होतं की मी कॉलेजला वगैरे स्पर्धा करायचो आणि हे. तर ती म्हटली आमच्याकडे एक मैफिल नावाचा कार्यक्रम असतो VIT इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यातला, तर तू येतोस का? तर मी म्हटलं ठीक आहे. मी गेलो आणि त्यावेळेस मी 3 वर्षानंतर परफॉर्म केलं पहिल्यांदा. आणि शिट्ट्या, टाळ्या, आणि मला वाटलं यार क्या बात आहे. मी मग खुश राहायला लागलो तेव्हापासून. मग मी म्हणजे हळूहळू ते डेव्हलप होत गेलं. चालू झालं. हां, मग VIT कॉलेजनेच मला 3-4दा बोलवलं आहे. तर त्या कॉलेज म्हणजे जरी मी तिथं नसलो तरी त्या इंजिनिअरिंग कॉलेजचा खूप वाटा आहे माझ्या ह्याच्यात. त्यांच्या मैफिल. आणि मला आत्ता रिसेंटली खूप छान याच्यासाठी वाटतं की मी सुरुवातीला असं परफॉर्मर म्हणून असा गेलेलो, आणि आत्ता 2 वर्षापूर्वी त्यांनी मला गेस्ट म्हणून बोलवलं आहे का त्यांचं जे विश्वकरंडक म्हणून फेस्टिवल असतो ना तिथं. तर तेच आहे की ते करायला लागलो. मग तिथं 2 कवी मित्र भेटले, नवीन. आता बघ स्पर्धेचा याचा काही संबंध नाही, पण नवीन. मग ते परत आपण जॉईन होतो त्या गोष्टीला.
मग नॉस्टॅल्जिया, मग त्यांना सांगायला लागलो माझं असं होतं तसं होतं. मग त्यांचे मित्र असं करत मग तो एक सर्कल तेव्हा बनत गेला. आणि त्यावेळेस मला एक मित्र मिळाला जो की अजून पण माझा चांगला मित्र आहे, सारंग पांपटवार. त्याला तर मी गुरुसारखाच आहे. तो गझल वगैरे लिहायचा रे त्यावेळेस, आणि मी आपल्या मुक्तछंद कविता. तर सारंग पांपटवार पण मला त्या कॉलेजने दिला, त्यांनी पण मदत केली बरीच याच्यातून निघायला. निघालाच त्याच्यातून? हां, हळूहळू निघालो. घरी वाटायचा अभ्यास करतोय. बापरे, हा पॉडकास्ट ते पण बघणार आहेत. पण ठीक आहे, अभ्यास पण करायचो. मग म्हणजे अभ्यासात पण लक्ष लागायला लागलं तेव्हा माझं, कारण ह्या गोष्टी तुझी एकदम मेंटल हेल्थ एकदम चांगली झाली. हा चांगला शब्द आहे की मेंटल हेल्थ चांगली झाली. बाबा आपल्या हे डिप्रेशन वगैरे मी आत्ता बोलतोय तेव्हा काही कळायचं नाही, फक्त विचित्र वाटतं. विचित्र वाटतं, कसं तरी होतंय. भारी. मग त्या काळात जेव्हा तू मग हळूहळू स्वतःचं लिहायला लागलास, तेव्हाची कोणती अशी कविता होती? कारण एक लिहिणं एक भाग आहे, त्याच्यात मग आपण जरा प्रयत्न करतो कसं, कारण सुरुवातीला माहीत पण नसतं काय लिहायचं, कुठनं थॉट, आणि मग तसं आपण लिहितो काहीतरी आणि मग असं दाखवतो मित्रांना वगैरे, आणि मग आपल्याला ते अप्रिशिएट करतात, कारण त्या अप्रिसिएशनच्या जोरावरच मग आपण पुढचं लिहितो. मग अशी पहिले कोणती अशी कविता आठवते का तुझी स्वतःची, जी लोकांना एवढी आवडली, म्हणजे तुझ्याच फ्रेंड्समध्ये की तू म्हणास की हे मी करू शकतो, अजून करतो मी, तर ट्राय करतो अजून? तर मी तुला जो फेस सांगितला ना आधी, तो सामाजिक कवितांचा होतो. पण त्या स्पर्धेला ठीक आहे, जनरल पब्लिकमध्ये, लोकांमध्ये, मुलांमध्ये मी जसं कॉलेजेसला जायला लागलो तशात त्या कविता वर्क नाही झालं, तिथे झेपत नाही. बरोबर. मग मी म्हटल्यावर असं लिहू आपण, आणि आपल्याला मुळात असं आवडतंच, आपण ऐकतोच. तर त्यावेळेस मी एक कविता लिहिली होती, जी की बेसिक आता घेत पण नाही मी ती, पण तेव्हा भारी वाटायचं की काय लिहून ठेवलंय असं. की पाहू नको समजला डोळ्यात दाटतो मी, पाहू नको समजला डोळ्यात दाटतो मी, वाचू नको समजला हृदयात गोठतो मी, साधा शरीफ दिसतो कवितेमधून जगाला, साधा शरीफ दिसतो कवितेमधून जगाला, असलो गुलाब जरीही हळुवार टोचतो मी. अशी ती होती एक सुरुवातीच्या काळातली. आणि ऐकून ती म्हणाली कधी भेटशील का रे, ऐकून ती म्हणाली कधी भेटशील का रे, वाचून घे ग कविता कवितेत भेटतो मी. अरे काय थॉट लिहिला असं वाटलं होतं मला तेव्हा की काय केलंय बा, चांगली आहे, चांगली म्हणजे बरी आहे, लोकांना आवडायची तेव्हा. पण सुरुवात तिथनं झाली, ती महत्वाचं आहे. हो झाली. आणि मग ही लोकांना, तुझ्या फ्रेंड्सना वगैरे आवडली सगळ्या. आता ही ना थोडी, आता एक सांगतो मी की आधी मी लिहायचो ना मुक्तछंद, म्हणजे काही व्याकरण वगैरे माहीत नाही, फक्त सादरीकरणाच्या जोरावर. कारण स्पर्धेमध्ये ना मुक्तछंद आणि त्यातल्या त्या सामाजिक कविता खूप चालतात. पण नंतर मला कळायला लागलं की गझल एक प्रकार असतो. आता ते कनेक्ट पण कसं आहे की भट साहेब गझल लिहायचे हे माहीत होतं, पण कशी लिहितात हे नव्हतं माहीत. मग सारंगनी मला गझल अशी लिहितात, कारण ही जी कविता आहे ना ही जरा गझलेच्या जवळपास जाणारी आहे. म्हणजे असं ते लिहिण्याचा प्रयत्न केला याच्यात गझल, पण ती झाली नाही समजा पूर्ण. तर मग ते शिकलो. मग तेव्हा मी मग त्याच्यानंतर जरा वेगळाच फरक पडला लिखाणाला. त्याला पण मी 2-1 वर्ष घातले. मग मी परत नव्याने वाचायला सुरुवात केलं, सगळ्यांना विचारायला सुरुवात केलं, कारण याचं काही असं पुस्तकं वगैरे नाही आहेत. हाऊ टू नाही आहे. म्हणजे एक गुरु परंपरेनेच की तुला येतं तू सांग कसं लिहितात, असं करत करत वाचत, उर्दू वगैरे वाचत ते डेव्हलप करायला लागलो मी. कशाच्या दृष्टीने, आता ही जनरल ऑडियन्स आहे, जनरल पब्लिक आहे, ते गेलं स्पर्धेचं, परीक्षकांना काय वाटेल. इथं आता 100 कॉलेजची मुलं बसलेली आहेत, यांना काय वाटेल हे महत्त्वाचं राहायला लागलं. मग मला त्या कविता जरा जवळच्या वाटू लागल्या, कारण आधी मी असा विचार केला की आपण जे लिहितोय ते, जसं मी बोललो, त्याची अंडरस्टँडिंगच नाही आपल्याला. आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कविता लिहितोय, पण खरंच आपल्याला त्याची अंडरस्टँडिंग आहे का तेवढी. तर मला असं वाटलं की जे आपण आत्ता अनुभवतोय, तरुण आहे, प्रेम, मुलगी दिसल्यानंतर जे गुदगुल्या होता पोटात, आणि हे प्रत्येकाला होतं, की खास करून खेड्यातल्या मुलांना जरा विशेष वाटतं रे. गावाकडे काय होतं की म्हणजे आम्ही शाळेत का जायचो, कारण तो ती एकच प्लेस अशी आहे की आपल्याला ती पाहायला मिळेल, है ना. जायचं शाळेत रोज मस्त, फेअर अँड लवली, पॉन्ड्स पावडर सोपून चापून, आणि तेव्हा खाकी पॅन्ट पांढरं शर्ट होतं, म्हणजे क्लीन टाप. म्हणजे तेव्हा पण, आता जे मुलं बघ जॅकेट हे घालतात, पण तेव्हा त्याच्यातच आपल्याला असं वाटायचं का आपण शाहरुख, सलमान खान. आणि असं
शाळेच्या कॉर्नरवरती बघायची वाट, वर्गात पाहायचं. ते शाळा पिक्चर आलं तेव्हा आम्हाला फारच ते Relatable झालं फार. खरंच तसंच होतं रे. आणि मुली ना मुळात मी माझ्या कार्यक्रमात पण खूपदा सांगतोय की म्हणजे मुलींवर कविता वगैरे इतक्या लिहिल्या जातात, कारण म्हणजे त्या डिझर्व पण करतात यार. तू मुलं बघ, मुली शाळेत येताना कसं स्वच्छ एकदम वेणी बिणी घालून, अभ्यास, पुस्तकांना कवर. आपण असं मातीतून लोळल्यासारखं वाटायचं आपल्याला. आणि ते हे असतं कंपास, कर्कटक. तर त्या कर्कटकने ना, आता मुलींना विचारलं तर काय करतात, ते सर्कल काढतो ना आपण. मुलांना विचार काय करतात त्या कर्कटकचं, समोरचा एखादा बेंचून उठला की त्याच्या खाली लावायचं असं. बाई असले हे मुलं आहेत काय, काही पण करायचे रे मुलं. आम्ही त्यातल्या त्यात गावाकडच्या शाळेत होतो, तर मुलांना पोहायचा नाद खूप लागलेला. तर मुलांना मधल्या सुट्टीत पोहायला जायचे. मधल्या सुट्टीत? हां. मग आणि लहान होते रे, तर मग सगळे कपडे बिपडे काढून, तर मग शिक्षकांना कळालं की पोहायला गेलेत मुलं नदीत. तर मग आता कसं ओळखणार, तर मग असा करधोडा असतो ना, त्याला असा हात लावून पाहिजे कोणाचा ओला आहे. बाप, जाऊ दे कुठं गेलो आपण. तर बेसिकली सांगायचा मुद्दा आहे की ह्या ज्या भावना आहे ना, या जगलोय आपण, ह्या मांडायला सुरुवात केली आणि मग ते रिलेटेबल वाटायला लागलं लोकांना. आणि सोबतच जो क्राफ्ट आहे, जे तंत्र आहे गझलेचं, कवितेचं, लयबद्धतेचं, ते पण डेव्हलप होत होतं. सो थॉट आणि टेक्निक याचं मिक्स झालं. आणि मग खरं रिस्पॉन्स यायला लागला, मग खरं आपण लोकांच्या लक्षात राहायला लागलो. सो यस, तिथून तशी जरा गाडी रुळावरती यायला लागली. आणि UPSC मागे सुटत राहिली. एक स्वप्न. मला आता बरेच माझे स्पर्धा परीक्षांचे मैत्रिणी वगैरे म्हणतात की मुलं की अरे काय करायला पाहिजे होतं तू. म्हटलं नाही, मी त्याच्यापेक्षा बेटर काम करतोय आता. खरं आहे ना, साहित्याचं काम म्हणजे काय, आपणच आपलं क्षेत्र भारी. आणि खुश आहेस ना मुळात खुश आहे. म्हणजे मला हे सांगायला खरंच आवडेल की आता अधिकारी व्हायचं वगैरे, पण मला इतके अधिकारी फॉलो करतात ना आता, सर वगैरे म्हणतात अरे मला, शपथ. म्हणजे तो त्यांचा मोठेपणा आहे अर्थात, पण म्हणजे हे मला जास्त ओव्हरवेल्मिंग वाटतं. एक UPचा एक मुलगा आहे, नाव विसरलो, तर तो 2022 बॅचचा IRS ऑफिसर आहे आपल्या महाराष्ट्रातच. तो पण मला फॉलो करतो आहे. तो मला म्हटलं की भाई आप कभी नागपूर आओगे तो बताना. तर मला वाटतं यार लोक असंही होऊ शकते. हो. कुमार विश्वास म्हणून एक कवी आहे, तर त्यांचं एका भाषणात मी ऐकलं होतं. ते म्हटले की माझ्या आईला वाटायचं की मी UPSC करावी, पण मी कवी झालो. मी जर UPSC केली असती तर मला फक्त एखाद्या जिल्ह्याने रिस्पेक्ट दिली असते. आज अख्खा भारत देश माझ्यावर प्रेम करतो. मी जिथं जातो तिथं प्रेम करतो. सो यस, वेगळा त्याला असंच असतं ते. आपलं बाळ सुंदर असं म्हणायचं असतं, आहे की नाही. आणि तंत्र आणि त्याच्या मागचे विचार चालू झालं. आणि मला कलाकृती कृती जाणून घ्यायला फार इंटरेस्टिंग आहे, कारण हे फार वेग आहे ना. हो. टॉपिक पण तुला निवडायचं आहे, भावना पण निवडायच्या आहेत, लिहून काढायचं आहे, ते बसवायचं आहे, मग ते बघायचं आहे मिनिंग त्याचं आहे की नाही, त्याला सुरुवात शेवट आहे की नाही, किंवा जे काय त्याचं जे टेक्निकल असतं ते आहे की नाही, बरोबर, प्लस थॉट आहे की नाही. तर हे सगळं सुरुवात कशी होते ह्या प्रोसेसची? हे रोज केलं जातं का बसून? मग अपूर्व कसं करतो? हे प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असते. हे 100% काय माहिती आहे का, तंत्राच्या बाबतीत असं आहे की ते पेटीच्या रियाजासारखं आहे, कारण ते पण लयच आहे कवितेची एक. तर ते पेटीचं कसं असतं की आपण आधी सा रे ग म प असं वाजवत आधी बघून वाजवतो हळूहळू, मग नोटेशन बघून वाजवतो, मग गाणे वाजवायला लागतो. मग एक लेवल अशी येते की इकडं गाणं वाजताना इकडे आपले बोटं चालतात. टेक्निकचं सेम आहे, तो प्रॅक्टिसचा मुद्दा आहे, ठीक आहे. खरी गंमत ही थॉटची, कारण कविता म्हणजे तंत्र नाही. बरोबर, कविता म्हणजे भावना, विचार. पण याच्यात पण काय माहिती आहे का, भावना सगळ्यांच्या सारख्याच आहेत रे. आणि सगळ्यांनी सगळं लिहून ठेवलं आहे. म्हणजे विश्वास पाटील मित्र आहे, त्यांचा शेर आहे की
लिहितोस जे इथे तू नाही नवीन राजा, लिहितोस जे इथे तू नाही नवीन राजा, गाथेतही तुक्याच्या आहे असेच काही. किंवा एक सैफुद्दीन सैफचा शेर आहे की अंदाजे बया म्हणजे सांगण्याची पद्धत, अंदाजे बया गजल में रंग भर देता है, वरना दुनिया में कोई बात नहीं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की प्रत्येकजण सेम अनुभवतो, पण तुम्ही कसं वेगळ्या पद्धतीने मांडता ती गंमत आहे. ते महत्त्वाचं. आता ते उदाहरण देऊन मी तुला सांगतो खास की आता कॉमन थॉट हा आहे की बाबा एखाद्या मुलीवरती मी खूप एफर्ट्स घेतले, खूप प्रेम केलं, प्रयत्न केला, पण तिच्याकडून काही प्रेम भावना उत्पन्न झाल्या नाही आणि ती काय आपली झाली नाही. आता हे सगळ्यांनीच, हे युनिव्हर्सल सत्य आहे, हे सगळ्यांनीच अनुभवलं आहे. पण आता हे आपण सांगताना ठीक आहे, पण कवी याला कसं लिहिल, मी एक शेर लिहिला होता की तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले, तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले, नदी कोरडी होती तीयन खडे राहिलो आपण टाकत. आलं तर लक्षात. किंवा अजून एक उदाहरण देतो मी की कसं थॉट की आपण म्हणतो जुनं प्रेम आठवतं का, हे ते असं कॉमन थॉट आहे, सगळ्यांना आठवतं, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना त्रास होतो. पण सतीश दराडे हा त्रास मांडताना कसं मांडतात की जन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो, जन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो की जुळवता येतो उखाणा, नावं घेता येत नाही. आलं लक्षात की हेच की तुम्ही कसं वेगळ्या पद्धतीने मांडताय. किंवा ते जे मी शाळेतलं प्रेम सांगितलं, आता हे मी सांगताना कसं सांगितलं, पण सतीश दराडे याच्यावर पण लिहितात काय की नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नुसती हवेत झाली नजरा नजर म्हणाया, आणि नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, मी येत जात गेलो केवळ हजर म्हणाया. अरे काय मगाचा थॉट आणि हा एकदम असं कसा कनेक्ट झाला ना की तो तस हे आपण सगळ्यांनी अनुभवलं, पण तुम्ही ते कसं मांडता शब्दात, याला खरी मजा आहे. आणि हे की नाही माहिती आहे का की हे यार याचा काही थंब रूलच नाही आहे. तुम्ही हे प्रतीकानं हे वाचून कुणी कसं वापरलं आहे हे लक्षात घेऊन आणि ते हळूहळू तुमच्यात ते रुळत जातं. मग तुमचा तो चष्मा लागतो तुम्हाला वेगळेपणाने बघायचा. तो प्रॅक्टिसचाच भाग आहे की तुम्ही कसं वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी बघता आणि त्या मांडता येतात तुम्हाला, ती मजा आहे. क्राफ्टिंगचा विषय खूप प्रॅक्टिसचा आहे, साधना आहे याच्यात पण. सो अपूर्व, मला काय कुतूहल आहे किंवा ह्या आपल्या सेगमेंटमध्ये पण जे करतो आणि जे इनेटली आमचं पण आमची क्युरिओसिटी म्हणून आपण हा सेगमेंट करतो की तर बराच वर्ष गेले तू कविता करतोयस, सादर करतोयस, कार्यक्रमही आहे, त्याच्याबद्दल बोलूच आपण. पण तुझी आत्ताचं मगाशी पण आपण म्हणत होतो की तुझी आत्ताची काय प्रोसेस आहे, कारण प्रोसेस ही बदलत जाते. आपण नवीन गोष्टी शिकतो, त्याच्यातनं आपल्याला कळतं की हे ह्याच्याने बेटर होऊ शकतं. बरोबर. आणि अशा फील्डमध्ये आपण आहोत ना जिथे सेल्फ मोटिवेशन एक नंबरला लागतं, कारण डेडलाईन नाही आहे, तुझ्याकडे कोणी 50 कविता मागितलेल्या नाही आहेत, अनलेस अँड अंटिल कविता संग्रह तू साईन केलास आणि त्यांना द्यायचं आहे. पण हे सगळं आपल्याला आपल्या टर्म्सवर करायचं असतं. तो एक मुद्दा झाला. परत त्याच्यातले विषय, इन्स्पिरेशन, मोटिवेशन, हे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि तू म्हणालास की प्रॅक्टिस हा एक त्याच्यातला महत्वाचा मुद्दा सुद्धा आहे की रोज बसणं ते महत्वाचं. म्हणून मला ते जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडनं, कारण तुझं बॉडी ऑफ वर्क पण आहे आणि तू हे करतोयस. तर काय तुझी अशी काय प्रक्रिया असते, तुझी काय कृती असते या सगळ्या मागची? आता त्याच्यामध्ये काय नाही का, म्हणजे बघ, भावना या सगळ्या अनुभवलेलेच आहे. म्हणजे आपण एकाच समाजाचा भाग असल्यामुळे आणि प्रत्येक वयाच्या टप्प्यावर आपण त्या भावना सगळ्यांनी अनुभवल्या आहे. पण त्याचा ना एक ट्रिगरिंग पॉईंट असतो काहीतरी, की कुठेतरी काहीतरी बघितलं आणि ते रिलेट झालं. जसं मी शेर सांगितला तुला की तर मी खडकवासल्याला गेलो समजा, आणि तिथे मी ते भाकरी खेळतो ना, भाकऱ्या, ते माहिती आहे, हे आपलं खडा फेकायचा आणि ते किती टप्पे खातो त्याच्यावर. सो आम्ही ते खेळत होतो मित्र. तर आता याच्यात कसं असतं माहिती आहे का, ज्यांचं आपण वाचतो त्यांच्याकडून पण आपल्याला म्हणजे कशा प्रतिमा वापराव्या याचा थोडा सेन्स येतो. तर माझा मित्र सारंग, त्याचा एक शेर आहे की
वेगळी नसणार वलये माहिती आहे, वेगळी नसणार वलये माहिती आहे, पण मला माझा खडा टाकायचा आहे. हा मी वाचलेला होता आदिशीर. तर काय झालं की ते खेळत असताना ते तरंग वगैरे हे होतात, तर मला ते ट्रिगर झालं की इथं जर पाणी नसतं आणि किती पण खडे टाकले तर काय तरंगच उठणार नाही. तर या नैसर्गिक गोष्टींना किंवा जे काही प्रतीकं तुम्ही आजूबाजूला बघतात त्याला तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफशी कसं रिलेट करतात ही एक गोष्ट झाली. दुसऱ्या काही कविता असतात ऑब्झर्वेशनल, की ज्या तुम्ही ऑब्झर्वेशन करताय पण ते चांगल्या शब्दात लिहिताय. आता माझी एक कविता आहे, ती फुल रोमांसवरती कविता आहे की हळुवार झाली तिची सैलवेणी, तिचा श्वास श्वासामध्ये दाटला. हळुवार झाली तिची सैलवेणी, तिचा श्वास श्वासामध्ये दाटला. पुन्हा सूर्य विझला, पुन्हा रात आली, सदेही मशाली पुन्हा पेटल्या. नभीचंद्रसुद्धा जरा स्तब्ध झाला, बघाया उतरल्या तिला चांदण्या. तिला स्पर्श माझा असा जाहला की तिच्या सर्व शंका तिथे आटल्या. सो आता हे ऑब्झर्वेशनल आहे, पण हे त्या लयीत त्या तशा शब्दांनी हे सुंदर झालं आहे. अशा पण काही कविता असतात. तर प्रत्येक कवितेची, गझलेची, शेरांची प्रोसेस वेगळी असते, ट्रिगरिंग पॉईंट वेगळा असतो. पण मी तेच म्हटलं ना की काय होतं माहिती आहे का, की तुम्ही त्या प्रॅक्टिसमध्ये इतके पुढे निघून येताना की तुम्हाला ते डिकोडच करता नाही येत नंतर की हे कसं होतं आहे आपल्याकडून. राईट. आणि म्हणूनच मला वाटतं त्याला आपण कला म्हणतो, की त्याची अशी काही गुणसूत्र नाही आहेत. ऑब्व्हियसली ते सुरुवात तिथूनच होते, पण तुम्ही इतके पुढे येऊन जातात की तुम्हाला ते प्रोसेस राहत नाही, ती तुमच्या अंगात लयीत भिनून जातं. सो मला तेच वाटतं. पण हां, ट्रिगरिंग पॉईंट एखाद्या गोष्टीकडे कसं आपण वेगळेपणाने बघतो, जसं मी तुला उदाहरण दिलं एका शेराचं, किंवा ज्या गोष्टी आपण बघतो त्या तुम्ही कशा सुंदर शब्दात लिहू शकता, हे पण त्याच्यातलं एक आहे. सो हे कवितेची एक प्रोसेस आहे. अनेक प्रोसेस त्याच्या असू शकतात. पण जेव्हा तू फॉर एक्झाम्पल एक निसर्गात काहीतरी बघितलं, त्याच्यात तुझा एक अनुभव तो तिथे मॅच झाला, म्हणून ते तू निसर्गातलं प्रतीक म्हणून वापरलं. आता हे आल्यानंतर ती कविता सादर करण्यापर्यंत ही जी मधली जी जर्नी आहे, जो प्रवास आहे, तर तो तुझा कसा असतो? तू लगेच काही लिहून ठेवतोस की मग ते शब्द जुळवणं किंवा त्याचं मीटर आणि ते सगळं ते कसं असतं एखादं? कारण मला ह्याच्यात पण वेगवेगळं असणार आहे दरवेळी. 100%. हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. आता योगायोगाने याच्यात एक समानता आहे. काय माहिती आहे का, की थॉट एखादा आला तो डोक्यात राहतो किंवा कधी कधी कागदावर उतरतो, पण तो डायरेक्ट शेर बनून किंवा डायरेक्ट कविता नाही बनत. तो सुचल्यावर मी लिहून ठेवतो. जसं की मी एक गझल म्हणजे एक काही शेर लिहून ठेवले होते आधी, की या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत, बोलायाला बरेच असते पण बोलावे नाही वाटत. तिची एक तक्रार सारखी भेटत नाही हल्ली आपण, तिची एक तक्रार सारखी भेटत नाही हल्ली आपण, कसे तिला समजावून सांगू मलाच मीही नाही भेटत. आणि याच्यातच हा मी समजा 7-8 महिन्यापूर्वी लिहिलेला असेल आणि मी खडकवासल्याला गेल्यावर जेव्हा तरंगचा शेर लिहिला, तो मला या मीटरमध्ये आला, या जमिनीत आला, तर तो मी याला जोडला आणि ती गझल मग 7-8-9 महिन्यांनी पूर्ण झाली. आणि 7-8-9 महिन्यांनी पूर्ण झाली. हां, म्हणजे असं एकत्र बसून नाही लिहिलेलं आहे ते. ओके. कुठे काही सुचलं मग हे कुठे जॉईन होऊ शकतं. फिजिकली लिहितोस की डिजिटली लिहितोस? आता डिजिटली लिहितो, कारण ते सोयीस्कर पडतं. दुसरं म्हणजे ते आपल्याकडे जात नाही कुठे, की वहीच हरवली की काय. पण काही काही कविता अशा पण सुचतात लगेच. पण कविता सुचल्यानंतरची एक खास प्रोसेस आहे माझी, जी की मला वाटतं ज्या गोष्टीने मला खूप फायदा करून दिला एकंदरीत, ती म्हणजे की लिहिल्यानंतर मी ती सादर नाही करत लगेच. माझे काही असे मित्र आहे फील्डमधले की जे मला तोंडावर सांगू शकतात की आवडली की नाही आवडली, मी त्यांना ती पाठवतो. त्यामध्ये परत हेच सारंग, विश्वास पाटील, अनंत राऊत आणि नैनेश, रोहन. मग ते मला सांगतात की हा आवडला, हा नाही आवडला, हे चुकलं, हे अशी सांगणारी लोक आहे. मग आता मी त्यांचं सगळंच ऐकतो असं नाही आहे. मला जर मुद्दा पटला तर मग मी त्याच्यात चेंज करतो, नाही तर ठीक आहे, पाठवली, नाही आवडलं ठीक आहे. त्यानंतर त्याला मी अशा मित्रांना ऐकवतो की ज्यांना हे कवितेबद्दल काही नाही माहीत, पण त्यांना मजा येते ऐकायला, की त्यांना जे वाटलं आतून चांगलं वाटलं ते छान म्हणणार आहे असं आहे.
तर तो एक मी कॉलवरती हे होतं की आपण अंदाज घेतो कसं झालं आहे. मग हा अंदाज घेतल्यानंतर जे कवी संमेलनांना असतं किंवा मुशायऱ्यांना बोलवतात मला, तर तिथं तुम्ही एक तास वगैरे असं सादर नाही करत ना. तुम्ही काय एखादी गझल सादर करता, 2 गझल करता. त्यावेळेस मी एखादी नवीन ऐकवतो, एखादी फेमस ऐकवतो, म्हणजे तो बॅलन्स साधतो. मग मला तिथं खरं कळतं की हे कसं जाऊ शकतं. आणि मग ते मी कार्यक्रमात घेतो मध्यंतरमध्ये. आणि मग मध्यंतरमध्ये जर ते चाललेलं असलं फार चांगलं तर मी ठेवतो, आणि खूप चांगलं चाललेलं असलं तर मग त्याचा रील टाकतो. सो ती एक कविता जी आहे ना ती खूप चाचण्यांमधून गेलेली आहे. म्हणून जे लोक म्हणतात ना की तुझे रील्स कविता व्हायरल का जातात काय, तर हे कारण आहे. बरोबर, त्याची बॅक स्टोरी खूप मोठी आहे. म्हणजे काही काही कविता आता अशा आहे, तुझ्या पुढे तर काहीच नाही म्हणून आहे, ती खूप व्हायरल गेली आहे. तर ती कविता मी 3 वर्ष आधी लिहून ठेवलेली आहे, ती मी सादर पण करतो. सांगशील का त्याच्या नवीन प्रेक्षकांना पण कळेल आपल्या? गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा. थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा. शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या पुढे तर काहीच नाही. जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही. ऊस गूळ वाटीवर साखर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा. तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा. गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही. तर ही मी 3-4 वर्षापासून सादर करत होतो, आणि त्याला रिस्पॉन्स यायचा चांगला, पण ना ती चांगली रेकॉर्ड नव्हती झालेली. तर मी एकदा इचलकरंजीला एका कवी संमेलनाला बोलवलं. खूप मोठं कवी संमेलन होतं, आणि तिथं मी अनेक कविता घेतल्या, 3-4 कविता घेतल्या, त्यातली ही एक होती. तिथं खूप रिस्पॉन्स मिळाला त्याला, आणि मला ना जरा हलकी फुलकी वाटायची. आता याच्यात काय होतं माहिती आहे का, आपल्या सिलेक्शनमध्ये पण असं चुकतं की आपण कुठली कविता सादर करायची हे ठरवताना आपण आपलं डोकं वापरतो, पण आपण हे विसरतो की आपली साहित्यिक उंची वाढली आहे, आपण लोकांचा विचार नाही करत आहे. तर जी कविता मला अशीच म्हणजे आताही असं हलकी फुलकी वाटते, तर तिथं ते शूट झाली, चांगली झालं, म्हटलं आपण टाकू. तर मी ही नाही टाकली. जेव्हा माझ्याकडे काही टाकायला नव्हतं तेव्हा मी ही टाकली, आणि ही कविता व्हायरल झाली. सो पण मला हे माहीत होतं की ही कविता अशी की आधी सगळीकडे हिला रिस्पॉन्स जबरदस्तच मिळाला, म्हणून मग ती कार्यक्रमात आली आहे किंवा तिचा रील पडलाय. सो ते खूप पातळ्यांमधून गेलेली असते एखादी कविता, त्यामुळे ती वर्क होते किंवा ती तेवढा वेळ राहिले म्हणून ती वर्क होणारच आहे. कारण एलिमिनेट नाही झाली ती. बघणारे लोक सगळे तुमच्या आमच्यासारखेच आहे. जर कंटिन्युअसली एखादी गोष्ट जर आवडते तर ती, मला असं वाटतं की ती भाषा कळणाऱ्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात ते आवडणार आहे. सो कार्यक्रम करताना पण ही गोष्ट मी लक्षात घेतली होती. कमाल कमाल कमाल. कारण ह्या गोष्टी त्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना माहिती नाही, आणि हे ऐकल्यावर कळतं की का ते चालतंय. जसं स्टँडअपचं पण आहे, ते खूप ओपन माईक करून खूप वेळा करतात, नंतर तो एक जोक एवढा सुंदर होतो आणि मग तो रीलवर व्हायरल होतो, म्हणतो की अरे हा किती फनी माणूस आहे, पण नाही, त्याची स्टेप्स त्याने घेतले आहेत. मी तीच प्रोसेस ऍक्च्युली फॉलो केली आहे, कारण माझे बरेच स्टँडअप कॉमेडियन मित्र आहे. सो मला ही प्रोसेस खूप आवडली. म्हणजे काय असतं की जेव्हा तुम्ही कार्यक्रम करता तेव्हा तुम्ही पैसे घेताय समोरच्याकडून, तर तिथं तुम्ही ट्राय एरर नाही करू शकत. सो तो ट्राय एरर तुमचा आधी झालेला पाहिजे, त्याला चांगला ऐकायचं आहे, मजा आली पाहिजे. कारण तो 300 रुपये देऊन वगैरे येतोय कार्यक्रमाला, एवढ्या लांबून लांबून लोक येतात, पैसा खर्च करतात. तर ती गोष्ट माझ्या लक्षात आली, कारण मी खूप शोज बघितले, आणि मग जी पण मी ही जबाबदारी घेतो की जे पण माझ्या कार्यक्रमात असेल ते या चाचण्यांमधून गेलंय की नाही. ते मी म्हणजे काही पण असू दे, कुठला पॅच पण, मी साधं बोलत पण असेल ना, एखादा किस्सा सांगत असेल, तर तो पण या चाचण्यांमधून गेलेला आहे. तो पण मी किमान 3-4 ठिकाणी ऐकून बघितलाय, कसा जातो, काय जातो. सो असं आहे. आणि मग तो फायनली लोकांपर्यंत येतो वेगवेगळ्या पद्धतीने. आणि मग लोकांना तो आवडतो. डिलिव्हरी पण खूप चांगली होते की तुम्ही सतत सादर केल्या.
याच्यामध्ये ना स्टेज टाईमचा खूप मोठा भाग असतो. आत्ता मी महाराष्ट्र दौरा केला मध्यंतरचा. तर महाराष्ट्र दौरा करत असताना मी एका महिन्यामध्ये 15 तास स्टेज टाईम आहे माझा. 15 तास मी स्टेजवर होतो. म्हणजे लोकांचा वर्षभरात बऱ्याचदा आमच्या कवी संमेलनात वगैरे जे कवी संमेलन करतात त्यांचा नसतो. पण तू बघ, एका महिन्यात 15 तास जर मी स्टेजवर आहे तर ऑब्व्हियसली तो स्टेज टाईम जास्त आहे. आणि तो जो गेन एक्सपिरियन्स आहे तो खूप फायद्याचा असतो. तो येतोच. तुमचा कॉन्फिडन्स, तुमची डिलेव्हरी, तुमचं कन्व्हिक्शन. म्हणजे कधी बऱ्याचदा तर म्हणजे असंच होतं नेहमी की मला माहीत असतं की कुठं टाळ्या पडणार आहेत, कुठं शिट्ट्या पडणार आहेत, कुठं लोक काहीच रिस्पॉन्ड नाही करणार. म्हणजे काही काही गोष्टी असतात ना की ज्या फक्त ऐकायच्या असतात आणि फील करतो आपण, ते पण कळतं. हे कळणं पण गरजेचं आहे. कुठला जोक म्हटल्यानंतर लोक लगेच उचलणार त्याला, हे सगळं प्लॅन्ड असतं बऱ्यापैकी. कमाल. मला 2 गोष्टी ह्याच्यातल्या हायलाईट करायच्यात. एक म्हणजे तू जेव्हा मगाशी म्हणालास की खडकवासला गेलो आणि तिथले तरंग, त्याच्यावरनं तुला तो दुसरा एक आठवला मित्राने लिहिलेला आणि मग तू तुझ्या कल्पनाने केलं. तर मग ते मोमेंटमध्ये त्या वर्तमानात असणं किती महत्वाचं आहे. कारण हे ऑब्झर्वेशन आहे ना, ते काय तरंग 5 सेकंद पण नसतात. क्या बात आहे. तर ते किती महत्वाचं आहे आयुष्याकडे बघणं. कारण त्याच्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायला आवडेल. कारण जसं म्हणाला हे सगळ्यांच्या बाबतीत होतंय, पण तू 2 मिनिटं तिथे थांबलायस. 2 मिनिटं फार कमी झालं, पण तू थांबलायस तिथे. ते ऍब्झॉर्ब केलंयस अख्खा थॉट तो किंवा जे काही झालंय ते, आणि मग उतरवलंयस तुझ्या शब्दात, तुझ्या ढंगाने. तर ते जगणं आणि जीवनाकडे बघत राहणं हे किती महत्वाचं वाटतं तुला, किंवा त्याच्याबद्दल काय सांगशील तू? म्हणजे तेच आहे ना, एक खूप पॉप्युलर म्हण आहे, एक लोकप्रिय म्हण आहे की जो न देखे रवी वो देखे कवी. तर सगळे बघत असतात ती गोष्ट, पण अनुभवत नाही. सो जे म्हणतो ना आपण, कविता ही अनुभवातून येते. सो बघणं म्हणजे ती प्रोसेस नाही होत, फक्त ती डोळ्यांना दिसते. अनुभवणं म्हणजे ती आज झिरपते. तर मला वाटतं की म्हणजे माझा तर असा अप्रोच आता कवी म्हणून बऱ्याच गोष्टींकडे होतो की तुम्ही खूप मोमेंटमध्ये असतात म्हणून तुम्ही स्वतःला आयसोलेट ठेवण्याचा प्रयत्न करतात की तुम्हाला असं प्रत्येक मुवमेंट ऑब्झर्व करता यावी. आणि जितकं संचित तुमचं हे अनुभवाचं, निरीक्षणाचं भरत राहील ना, तितकं तुमचं लिखाण हे समृद्ध होत जाईल. मला वाटतं कुठली पण कलेचं तसं आहे, ॲक्टिंगचं पण तसंच आहे की आपण म्हणतो की आता आपण सगळे बघ, आपल्याला सगळ्यांना रडता येतं, आपण रडलोय, हसलोय, आपण लोक बघितले कसे रडतात, हसतात, पण आपल्याला ते बाहेर नाही काढता येणार. सो ते त्याच ॲक्टरला येतं ज्याने ते ऑब्झर्व केलं आहे. आणि ही झाली एक गोष्ट, पण ती जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढणं, ते इमिटेट करणं, ही कमाल आहे. तर कवी म्हणून फक्त म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अशी बरीच लोक असतात की जी जगण्याचा आनंद घेत असतील एखाद्या कवीप्रमाणे, किंवा ते ॲब्झॉर्ब पण करत असतील, पण ते ॲब्झॉर्ब केलेलं किंवा ते ऑब्झर्वेशन जे आपण केलेलं आहे ते लिखाणातून बाहेर इमिटेट करणं, हे कवीला आता ते सांगू नाही शकत मी की कसं होतं, पण हो, ते निसर्ग प्राप्तच आहे. खरं. यस. कारण तोच एक मेजर डिफरन्स आहे ना. हो. की तू वेळ घालवलास तिथे त्या थॉट बरोबर. हो. आपला येऊन गेला असं. हो. पण ह्याचा लोड पण येत असेल ना, की प्रत्येक गोष्टीकडे बघत बसू की काय, किंवा अरे हा क्षण निसटून गेला तर काय होईल, असा कधी लोड येतो उलटा? नाही, उलटा नाही येत. मजा येते उलट जगायला. आणि मला वाटतं ना थोडा ठहराव येतो यार आयुष्यात, है ना. कारण इतकं घाईघाईचं झालं आहे सगळं. म्हणजे अर्थात ती स्पीड पण पाहिजे असते तुम्हाला, तो रश पाहिजे असतो, पण मला वाटतं की त्या ठहरावमध्ये एक वेगळी मजा आहे. कारण आजूबाजूला इतका रश सुरू आहे. मला माहीत नाही जी मजा येते काय येते, पण हे माहिती आहे की आपलं जरा थोडं वेगळं आहे आणि आपण ते एक्सेप्ट पण करायला पाहिजे. उगाच की आपण तो रश मिस करतोय किंवा ती स्पीड मिस करतोय असं आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं, पण कधीतरी थोडं थांबवून, थोडं निवांतपणे अनुभवून ती मजा घेणं पण गरजेचं असतं. खरं. कमाल. तर ठहराव हा खूप चांगला शब्द तू इथे वापरलास. ठहराव.
दॅट इज रिक्वायर्ड. कारण काय माहिती आहे का, म्हणजे आता खूप जण, म्हणजे आता हे खूप फिलॉसॉफिकल साऊंड करतं, पण तेच मला असं वाटतं की आपण जे काही करतोय आज ते सुखासाठी करतोय, आनंदासाठी करतोय. आणि आपल्याला असं वाटतंय की हा पैसा किंवा ही प्रसिद्धी किंवा हे मिळवल्यानंतर आपल्याला आनंद मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आपण खूप पळतोय. पण आपलं असं लक्षात येईल की जर आपण जे करतोय ते जर नीट केलं, थोडं थांबून केलं, लक्ष दिलं त्याच्याकडे, तर त्याच्यातून पण आपल्याला आनंद मिळू शकतो. म्हणजे तिथपर्यंत जायची गरज नाही आणि कदाचित तिथं जाऊन तो मिळणारच आहे याची हमी नाही ना. तर मला ती एक स्टोरी मला खूप आवडते, म्हणजे अशीच पांचट आहे पण ती खूप भारी. तो एक मुलगा म्हणतो की, म्हणजे तो निवांत बसलेला असतो, आराम करत असतो, चिल. तर एक माणूस येतो, काय करतोय? तो म्हणतो आराम करतोय. म्हणजे आराम काय करतो, जरा काम बिम कर. तो म्हणतो काम करून काय करायचं? तो म्हणतो अरे पैसा बिसा येईल तुझ्याकडं. म्हणजे पैसा येऊन काय होणार? मग म्हणणे की तू सगळं घेऊ शकशील, मटेरियलिस्टिक भौतिक गोष्टी. म्हणे त्याने काय होईल? म्हणे सुखात राहशील, आरामात राहशील. म्हणे आता काय करतोय मग मी? आरामात तर राहतोय, आरामात तर राहतोय, सुखात तर राहतोय. तर मला वाटतं की टोप कशाला, म्हणजे पूर्ण गोल चक्कर मारून यायचं तिथंच आहे. असे तुलाही प्रश्न पडत असतील ना लिहिता लिहिता, कारण विचार केला जातो बरेचदा. हो. असे मग बरेचदा असे फंडामेंटल क्वेश्चन असतात, का नाही कशासाठी? नाही, मी मटेरियलिस्टिक कवी जरा. मला पैसा कमवायचा आहे आयुष्यात खरंच. आणि म्हणजे तो याच्यासाठी नाही कमवायचा आहे, काय माहिती आहे का, की म्हणजे आपल्याकडे आर्टिस्ट होणं, म्हणजे आपल्याला, आपण उदाहरणं देतो शाहरुख खान हे ते, पण आपल्याला वाटतं आपला मुलाने नाही व्हावं, आपल्या घरात नाही व्हावं, है ना. तर मला म्हणजे कवीने नेहमी असं फाटक्या कपड्यात, फाटक्या जोळीत, ज्याला कोणी ओळखत नाही, असं का राहावं. आणि कवीच्या बाबतीत अशीच उदाहरणं आपल्यासमोर दिल्या जातात. अरे आपल्याला साहिर लुधियानवीचं कोणी उदाहरण नाही देत की त्याचं जुहूला 7 मजले अपार्टमेंट होतं, तो संगीतकारापेक्षा जास्त पैसे घ्यायचा. हे उदाहरण कोणी देत नाही. आपल्याला नादो मानोरांचं कोणी उदाहरण देत नाही. 12 वर्ष आमदार, पद्मश्री, आणि इतके गाण्यांना गीत वगैरे दिले त्यांनी, इतका पैसा कमवला. ही उदाहरणं आपल्यासमोर का नाही देत मला कळतच नाही. आत्ताच्या याच्यामध्ये कुमार विश्वास चार्टर फ्लाईटने फिरतात, शैलेश लोढा रोल्स रॉयल्स आहे, फक्त कवितेच्या आणि शब्दांच्या याच्यावर. आणि म्हणजे एक असतो आर्टिस्ट आणि एक असतो इन्फ्लुएन्सर. तर हे जे इन्फ्लुएन्सर लोक जे लिपसिंक वगैरे करून व्हिडिओ टाकतात, गाणं कोणाचं, स्टेप कोणाची काय, तर त्यांना लाखो रुपये मिळतात, करोडो रुपये मिळतात, फॉलोअर मिळतात. मग मला वाटतं कवी तर समाजाचा आरसा आहे ना. म्हणजे कवी तर रूटेड एकदम तुमच्या याच्यामध्ये, तुमच्या भावभावना लिहितोय, त्याच्यात खरी कला आहे, आर्ट आहे. मग त्याला का पैसे नको यार. सो हे पण दिवस बदलणार आहेत. कवी पण एक दिवस मर्सिडीजमध्ये फिरतील. मी तर त्याच हिशोबाने की आपण पण एक प्रेरणा झालो पाहिजे. म्हणून हे जे प्रयोग करतोय सोलो, तिकीट लावून, मराठीमध्ये सोलो प्रयोग कंटेम्पररी याच्यात कोणीच नाही करत, आणि असे व्हावेत सुरू. मला तर असं वाटतं तिकीट लावून पण ऐकता येतं कवींना. हे जरा लोकांना पचायला अवघड आहे, पण हळूहळू सवय लागते, जी लागते आता. आणि आय थिंक त्याचा आपला दृष्टिकोन काय, आपण काय कशा प्रकारे ते हाताळतोय खूप महत्वाचं. जसं आपण सुरुवातीला पण जेव्हा फोनवर सुद्धा बोलत होतो, तर डिस्कशन कसं हेच होतं आपलं, की आता हे आपल्याला आहे, प्लॅटफॉर्म आहे, लोक आहेत, फक्त आपल्याला ते कसं मांडता येईल, कसं पोचता येईल, आणि ती परिस्थिती बदलता येईल, हे सगळं आहे. त्यामुळे तू करतोस ते एक खूप चांगलं काम आहे, हे मला म्हणायचं असं. नाही, थँक्यू. आता याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा काय माहिती का, की जो काळ जेव्हा हे डिजिटलायझेशन नव्हतं त्यावेळेस काय व्हायचं सुयोग, की जी लोक, जी कवी किंवा जे पण कलाकार पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आहे, जिथं हब आहे हे सगळं, किंवा ज्यांचे कनेक्शन्स आहे, ज्यांचे प्रकाशक ओळखीचे, ज्यांच्या रेकॉर्डिंगच्या काय म्हणतात त्याला स्टुडिओज ओळखीचे, त्यांचे कॅसेट आल्या, पुस्तकं आलेत, मग तिथून ते लोकांना माहीत झाले. बरोबर. पण असे कितीतरी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये मोठमोठे कवी होऊन गेलेत. त्यातले फार कमी लोकांना असं जमलं आहे, पण असे कितीतरी कवी आहेत की जे आले पण गेले पण कोणाला माहितीच नाही रे.
आणि खूप चांगले चांगले आहेत. मला बऱ्याच जणांची नावं अशी मी सांगू शकतो की ज्यांचं नाव व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. पण तेच आहे की या डिजिटलायझेशनमुळे तो एक स्कोप मिळाला खरं की समान संधी सगळ्यांना प्रूव्ह करण्याची. आणि जॉग्राफीच्या पलीकडे आणि ती पलीकडे आहे ना, कुठे आहात ते महत्वाचं ते नाही, महत्त्वाचं काय नाही. सांगताय ते महत्वाचं आहे. आणि खूप चांगला मुद्दा तू 100% म्हणालास की आर्टिस्ट म्हणून किंवा एक कलाकार म्हणून आता कम्पॅरिझन करणं योग्य ठरणार नाही, पण जसं तू म्हणालास जे लोक जॉग्राफिकली चांगल्या ठिकाणी होते, शहरात होते, हो कनेक्शन झाली किंवा लोक त्यांना भेटली कुठे, हो कारण त्यांची लोक त्या क्षेत्रातली चांगली लोक भेटण्याचा रेट पण हाय आहे ना शहरात, हो बरोबर आहे. त्यामुळे ती पुढे आली. पण अशी बरीचशी जे गावाकडे होती ज्यांचं आर्ट खूप सुंदर आहेच, चांगल्या पद्धतीचे, पण ते नसल्यामुळे आलं नाही पुढे. हे किती म्हणजे हे तर मी त्यांच्या बाबतीत नाही, माझ्या पण बाबतीत बघ की आता मी काही फार चांगला कवी असं म्हणत नाही, पण आता माझे कदाचित मी चांगल्या ठिकाणी प्लेस्ड आहे, मी योग्य वेळेत योग्य ठिकाणी आहे, म्हणून मी आज इथं तुझ्या समोर पॉडकास्ट करतोय. नाही तर माझ्या जागी कोणीतरी दुसरं आज असलं असतं. ह्या पण शक्यता आहेत. हो, तर हे सगळ्यांसाठी हे समान आहे आणि खूप त्याच्यामुळे एक्सप्लोर करता येतं. आणि दुसरा काय झालं माहिती आहे, जसं तू म्हणालास की कवी लोकांची एक इमेज झाली होती असते की परिस्थिती बिकटच आहे आणि हे आणि असं तुझे मस्त मांडलंस मगाशी. पण असेही कवी आहेत ते त्यांनी खरंच जबरदस्तरित्या सक्सेसफुल आहेत ते. तर ह्याच्यामुळे जी प्रसारमाध्यमं किंवा सोशल मीडिया वगैरे ज्याच्यामुळे आता तू मी पण कनेक्टेड झालो आणि हे सगळं चालू आहे, त्याच्यामुळे ते काय म्हणतात मत पण आता लोकांचं बदलायला लागलं आणि लोक एक्सप्लोर करतात. म्हणजे आज जेव्हा तू म्हणतोस की मी एखादी कविता टाकला 10 20 20 30 लाख लोक बघतायत, तर तुला एक तो कॉन्फिडन्स येतो ना की मी टाकू शकतो, एवढे लोक बघू शकतात. त्याच्यामुळे तो आर्ट फॉर्म पण परत एकदा येतोय जो गेला असता निघून किंवा कमी झाला असता. खरं आहे. आणि म्हणजे परत मध्ये कुठलं प्रकाशन संस्थेचं हे नाही आहे, मिडलमॅन नाही काही की कोणीतरी प्रोड्यूस करेल आपल्याला, काही नाही, ऑडियन्स आपल्याकडे. पण हे प्रत्येक काळात झालंय. आता हे पण इंटरेस्टिंग आहे कसं की तू संत ज्ञानेश्वरांपासून बघ की जो त्यावेळेसचा प्रस्थापित वर्ग होता त्याने डावललंच होतं ना त्यांना. सो ते लोक कवी होते, त्यांना लोकांनी ह्यालं. नंतरच्या काळात संत तुकाराम महाराज बघ, प्रस्थापित वर्गाने डावललं होतं की ज्यांच्या हाती सोकॉल्ड म्हणजे आत्ताच्या आपण कम्पेअर करू की प्रकाशन संस्था आहे किंवा रिसोर्सेस, गेटकीपर्स आहेत. पण त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी कीर्तनासारखी परंपरा वापरली की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. हे जे म्हणतात संत परंपरेत, हे खरंच आहे की लोकांमध्ये जाऊन कीर्तन परंपरेतून त्यांनी त्यांच्या कविता, त्यांचे विचार पोहोचवले आणि मग लोकांना ते आवडल्यानंतर लोकांनी त्याचं पुढे नेलं. सेम गोष्ट कबीरांच्या बाबतीत आहे. तर असं तुला खूप ठिकाणी पॅटर्न दिसेल की ज्या गोष्टी प्रस्थापित वर्गाने डावलल्या पण लोकांना ज्या आवडल्या, लोकांनी ज्या डोक्यावर घेतल्या, त्याच पुढच्या काळात इतिहास म्हणून किंवा साहित्य म्हणून आपण वाचतो. आता माझ्या बाबतीत पण काही म्हणजे प्रत्येक पिढीत माझ्या बाबतीत काय असे बरेच असतात की एक प्रॉब्लेम असा पण आहे ना की जे काही प्रसिद्ध आहे ते सगळं खराब आहे आणि जे काही प्रसिद्ध नाही ते सगळं चांगलं आहे, असा पण एक समज कलेच्या बाबतीत होतो. असं काही नाही आहे. म्हणजे हे खूप व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे तुम्ही जनरलाइज नाही करू शकत. पण आपल्याकडे तसं थोडं झालं की प्रसिद्ध आहे म्हणजे नाही चांगलं, पॉप्युलर आहे तर नको, सगळे लोक हसतात मग चांगलं नसेल. सगळे लोक हसतात, हे काही हसायची गोष्ट आहे का? काही दर्जा नाही याला. असंही होतं. सगळ्या लोक टाळ्या वाजवतात, दाद देतात एखाद्या कवितेला, दर्जा नाही रे. लोक परत मला तर म्हणजे खरंच हे बोलावं नाही, पण मला तर काही असे असतात लोक जे म्हणतात की रसिकांना कळत नाही रे, काही सामान्य माणसांना दर्जा कळत नाही. अरे भाई, तुझा दर्जा, तुमची जी समज आहे तुम्ही ती त्यांच्यावर लादताय. त्यांना फिल्टर नाही काही, कारण ते तुमचे प्रतिस्पर्धी नाही आहेत. त्यांना ऐकून छान वाटतंय, त्यांना वाटतं की आपल्या मनातलं कोणीतरी बोलणारा माणूस आहे म्हणून ते प्रेम करतायत. तुम्ही जेव्हा एखादी कला जज करता त्यावेळेस तुमचे झापडं तुमच्या समोर असतात की हे याला कसं मिळालं, याला कशा टाळ्या वाजतात, आपल्याला का वाजत नाही, किंवा अशा अनेक झापडं असू शकतात. लोकांना तसं नाही रे. म्हणजे कुणी असं उगच टाळ्या नाही म्हणजे मला असं वाटतं की कुणी उगच हे नाही करत यार.
जेन्युअनली कोणाला वाटलं तरच लोक दाद देणार. सो रसिक मायबाप हाच सगळ्यात मोठा आहे आणि शेवटी काळ ठरवणार आहे की कोणाचं दर्जेदार आहे कोणाचं नाही. कारण शेवटी लोक त्याला पुढे घेऊन जाणार आहेत. कुणीच इथं मक्तेदारी नाही घेतली कोणाची. सो रसिक शेवट तेच शेवट. मी तर असल्या डिस्कशनकडे लक्ष पण नाही देत. खूप चालतात साहित्यात तर खूप आहे आमच्या. तर जसं मी म्हटलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून तू लोकांपर्यंत पोहोचलेलास आणि प्युअरली कविता ह्या विषयावर तू खूप सुंदर तुझा एक प्रेक्षक वर्ग जोडलास जो मोठा होत राहतो आणि ज्याच्यावर तुझ्या अशा बरेच हे जसं तू मगाशी म्हणालास बऱ्याच स्टेप्स आहेत त्याच्यातनं जाऊन ते लोकांपर्यंत येतं आणि छान प्रकारे वाढतोय. आणि त्याच्यातच तू म्हणालास की तुझा कार्यक्रमही चालू आहे आणि कार्यक्रम करणं हे असा फार रिलेटेबल गोष्ट आहे आपल्यासाठी पण. अरे क्या बात. म्हणजे हे खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे पण मी पण सांगतो. काय सांग. हा सुतार फेनी नावाचा कार्यक्रम करतो कथाकथनाचा, जो की मी आत्ता लगेच हा पॉडकास्ट येईपर्यंत कदाचित बघितलेला असेल. येस. पण हो, हा पण बघा. हा पण पहिला मला वाटतं कंटेम्पररी कथाकथनाचा कार्यक्रम आहे मराठीतला. जसा आपला मध्यांतर हा कवितेचा आहे. पहिला कंटेम्पररी कार्यक्रम आहे तसा हाय. क्या बात आहे. लिहायला हवा पहिला कंटेम्पररी कथाकथनाचा कार्यक्रम. खरंच तू तर लिहू पण शकतो रे. ते माझं चांगलं पण नाही वाटत की सोलो पोएट्री मराठी असं. हो. आपलं झालंय काय, आय थिंक हे चॅलेंज तुझं पण असणार आहे आणि आपण ऑफकोर्स मध्यांतरबद्दल बोलणारच आहोत. पण झालंय असं आहे काय की ऑडियन्सला, प्रेक्षकांना आता हे माहीत नाही की हे असं असतं. हो. त्यामुळे बरेचदा लोक मला वाटतात का हा स्टँडअप कॉमेडी शो आहे. मी बोललो नाही, म्हणजे फनी आहे पण स्टँडअप कॉमेडी नाही आहे. एक्झॅक्टली. मग कथाकथन आहे तर तुम्ही कथा वाचून दाखवता का, पण तसं पण नाही आहे. बरोबर. मग मी म्हणतो हा म्युझिकल आहे, संगीतमय आहे, तर ते म्हणतात मग गाणी असणार का ह्याच्यात बरी. तर हा फॉर्मॅटच असा आहे आपला, जे तुझे पण स्वतःचे चॅलेंजेस असणार आहेत की लोकांना माहित नाही हे काय, त्यामुळे आपल्याला पण कळत नाही की सांगू कसं, यायला पाहिजे तुम्हाला तर कळतंय ना. म्हणजे बेसिकली काय म्हणणं. हो या. तर मला सांग, मध्यांतर चालू केलंस, का चालू केलंस आणि कशी त्याची जर्नी झाली आतापर्यंत. मस्त तू टूर वगैरे पण करून आलास आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय त्याला. हो. तर ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण शो का चालू करायचा होता, मुळात का चालू? म्हणजे मेन मुद्द्याला हात. काय माहिती आहे का, मराठीमध्ये खास करून कविता सादरीकरणाचे जे काही स्कोप आहेत कमर्शियल, ते खूप नॅरो आहेत. कसे कवी संमेलन आहेत, गझल मुशायर आहेत, जिथं तुम्हाला मानधन हे खूप कमी मिळतं. खूप कमी म्हणजे तुमचं भाडंच निघू शकतं. तुम्ही रस्त्यात काही खाल्लं तर ते पण नाही निघणार, अशी परिस्थिती मराठीत सध्या कवी संमेलनांची आहे. महाराष्ट्रातला म्हणजे मी केलेल्यापैकी एक कवी संमेलन जे रोहित शिंगे आणि विश्वास पाटील वगैरे ही लोक कोल्हापूरला करतात, काव्यांगण काव्यसंध्या या नावाने. तर ते बऱ्यापैकी पैसे देतात. बऱ्यापैकी म्हणजे ठीक, ते पण फार नाही, म्हणजे ते पण कमीच आहेत. तर परत कवी संमेलनांचं काय होतं माहिती आहे का सुयोग, की परत तिथंच आलो आपण की नेटवर्क. ठराविक लोकांना बोलवलं जातं, कुणीतरी बोलवेल, मग आपण तिथं जाऊ आणि जाऊन 2 कविता सादर करू, 500-1000 रुपये घेऊ. असं कमर्शियली त्याचं असतं. दुसरं म्हणजे जे कार्यक्रम बाकी होतात ते संगीताचे कार्यक्रम होतात. म्हणजे कविता असते पण संगीत असतं. बरोबर. त्यासाठी एक चमू असणं मोठा आणि प्रोड्युसर असणं आणि त्याला कंपोजर असणं वगैरे या गोष्टी. तर आपण एवढे रिसोर्सफुल नाही आहे. तर याच्यामध्ये मी जसं सांगितलं की मी स्टँडअपमध्ये खूप राहिलो आहे, स्टँडअपच्या मुलांमध्ये. तर मला तो सोलो शो यायचं, परफॉर्म करायचं, जायचं, दॅट्स इट. तर मी असा विचार केला की आपल्याकडे कम्युनिकेशन आहे वक्तृत्व स्पर्धांमुळे आलेलं, आपल्या कविता पण कंटेम्पररी आहेत. तर आपण काय करू की असा एक सोलो शो करता येईल का आपल्याला. हिंदीत त्यावेळेस काही जण करायचे कवितेला धरून वगैरे, पण तो मग थोडा स्टँडअप आणि कविता असा असायचा. त्याचा पर्सेंटेज मागे पुढे. जर झाकीर खान करतो की स्टँडअप करतो पण 1-2 कविता असं. तर मला वाटलं आपण याचं उलटा पण करू शकतो ना, की कविता आहे, मध्ये मध्ये किस्से आहे, स्टोरी आहे, सो बेस कविता आहे. सो हा नवीन स्टँडअप पोएट्री फॉर्मॅट मराठीला मध्ये इंट्रोड्यूस केला. तर त्याचं कारण तेच होतं, एक तर कोणाची हाजी करायचं काम नाही
आपला ऑडियन्स आहे, लोक कार्यक्रमाला जे आपल्याला फॉलो करतात, ज्यांना आपण आवडतं, ते तिकीट काढून येणार. राईट. आपण कार्यक्रम करायचा, 1.5 तासात 1.25 तास मनसोक्त ऐकवायचं, आणि यांनी एक कलाकार म्हणून पण तुमचं क्राफ्टिंग होत जातं आहे. कवी संमेलनांमध्ये बऱ्याचदा काय होतं की ज्या कविता चालतायत, ज्या लोकांना आवडतात, त्याच घ्यायला लावण्याचा पण बऱ्याचदा दबाव असतो की चाललं पाहिजे. तर तिथं नवीन ट्राय करायला संधी नाही रे. आणि कुठे करणार मग आपण? तर हा फॉर्मॅट मला आवडला. आणि काय झालं की मी बँगलोरला शिकायला जाणार होतो मास्टर्ससाठी. तर माझं असं होतं की आता आपण बँगलोरला जाऊ, मग बँगलोरहून कोण बोलवणार आपल्याला कवी संमेलनाला, आणि कसं येऊ आपण? तर आता आपलं 2 वर्ष डिस्कनेक्ट, कवितेचा ना आपला काही संबंध नाही. मध्ये आलो, काही झालं तर ठीक आहे, कारण तेव्हा मी पॉप्युलर पण नव्हतो लोकांमध्ये, मास पॉप्युलॅरिटी नव्हती मला. मग मी विचार केला की यार, आपलं स्वप्न होतं असं करायचं, आता आपण जाणार 1 महिन्यात, जे होईल ते होईल, टाकून देऊ शो. मी टाकला. 10 जुलै 2022 पहिला. आता 2 वर्ष झाले. तर मग मी तेव्हा माझे काय 9,000 वगैरे फॉलोअर होते रे. तर मी असं टाकलं, पण असं होतं की हा पुढच्या 2 म्हणजे शेवटचा शो वगैरे असं की जातोय मी आता 2 वर्षासाठी, अशा हेतून ना, एकदम इमोशनल. मग मित्र पण आले, लोक आले. आधी तर ऑडियन्स आली जी मला फॉलो करत होती कवितेतून. 60 सीटर हॉल होता, 5 दिवसात भरला. मग मित्र म्हटले, अरे आम्ही तर काढलंच नाही. म्हटलं खुर्च्या काढा, सगळे खाली बसतील, तुम्ही काढा तिकीट. 100 जणांचा मी पहिला मध्यांतर केला. आणि जे काही इतकी वर्ष आपण करत होतो ना सातत्याने, तर बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं की यांनी काय होणार आहे. ते मला त्या मध्यंतरमध्ये दिसलं की जे मी करतोय, परफॉर्म करतोय, इतके दिवस झाले कवी संमेलन, हे ते मी लिहितोय, आणि त्याला मी एकत्रितपणे जेव्हा सादर केलं, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट मला जाणवला की आपण 1.5 तास, तेव्हा मी 1 तास केला असेल, की 1 तास आपण खिळवून ठेवू शकतो. लोकांना खूप मजा आली. अरे, आणि 4-5 जण मुंबईहून पुण्याला आलेले, कारण तो पुण्याला होता. तर मुंबईहून पुण्याला आलेले. तर आम्ही असंच कार्यक्रम झाल्यावर कॉर्नरला थांबलो होतो. माझी एक गझल आहे, तुला नव्याने मी दिसण्याची दाट शक्यता आहे, प्रवासात या धडपडण्याची दाट शक्यता आहे, जमेल तितके बोलायाचे टाळत जा माझ्याशी, प्रेमामध्ये तू पडण्याची दाट शक्यता आहे. तर ही गझल मी त्या कार्यक्रमात घेतली होती. तर आम्ही कॉर्नरला गप्पा मारत उभं होतो, आणि हे मुंबईहून आलेले लोक घाईघाईने निघत होते. त्या दिवशी जुलै असल्यामुळे पाऊस चालू होता रिमझिम. तर एक मुलगा, ते रस्त्याने जाताना आम्ही ते त्यांचं जोडत होते की पाऊस मुसळधार होण्याची दाट शक्यता आहे, आपली ट्रेन मिस होण्याची दाट शक्यता आहे. तर मला इतकं ते हिट झालं की अरे लोक काय म्हणजे घेऊन जात आहेत कार्यक्रमातलं. तर तो इतका रॉ होता, म्हटलं याला आपण बनवूयात. योगायोगाने काय झालं, त्याचे मी 1-2 व्हिडिओ टाकले, ते थोडे चालायला लागले, आणि माझं आमच्या कम्युनिटीत थोडं नाव झालं की सोलो शो करतोय. हे पण एक रिव्हॉल्युशनरी होतं. मग मला कवी संमेलनांच्या गझल रंग म्हणून एक खूप मोठा मुशायरा आहे, त्याची ऑफर आली. मग मी आलो. 2च म्हणजे मी 22 जुलैला गेलो आणि लगेच 14 ऑगस्टला आलो. म्हणजे 1 महिन्याच्या आतच मी लगेच मला बोलवलं. स्कॅम झाला. लोक पण म्हटले की अरे स्कॅम केला. मग मी अजून एकदा आलो. मग डिसेंबरमध्ये मला मिड सेम ब्रेक मिळत होता, तेव्हा मी ठरवलं की याला आपण चांगलं क्राफ्ट करू, बनवू. त्याला मी मग डिसेंबरमध्ये मला सुट्ट्या होत्या 1 महिन्याच्या. मी घरी नाही गेलो गावाकडे, मी पुण्यातच थांबलो मित्राकडे, आणि तो थोडा क्राफ्ट केला की त्या किस्से काय टाकता येतील, काय नाही. तर त्याच्यात मी एक मैत्रचा पॅच लिहिला. माझ्याकडे एक कविता होती, ती जोडायला मला एक मैत्रीचा पॅच पाहिजे होता, तो मी लिहिला. जानेवारीत मी 2रा मध्यांतर केला, आणि तो पॅच रेकॉर्ड झालेला होता, तो टाकला. तो पॅच 1 आठवड्यात 3.7 मिलियन, माझे 7,000हून 12,000 फॉलोअर. त्याच जानेवारीत मला काव्यसंध्या, जे मी म्हटलं इचलकरंजीला ते कवी संमेलन आलं, तिथं तुझ्या पुढे तर काहीच नाही, जे मगाशी तू म्हणालास, जे व्हायरल झालं, ते सगळं रेकॉर्ड झालं. त्याचे पण मी काही रील टाकले. मी सांगतो ते 12 झालेले. मग मी मध्ये अजून एक मध्यांतर केला, त्याच्यात काही थोडं रेकॉर्ड केलं.
तर मी पुढच्या जुलै महिन्यात तुझ्या पुढे तर काहीच नाही आणि सैलवेणी हे दोन्ही कविता एका महिन्यात टाकल्या, दोन्हीही 2.5 मिलियनच्या पार. आणि तुझ्या पुढे तर काहीच नाही आणि मला एका आठवड्यात 21,000 फॉलोअर्स दिले, सैलवेणीने 19,000 आणि माझे 50,000 क्रॉस झालेले तेव्हाच. सो हे ना आपल्याला वाटतं की हा शेवट आहे, आता आपण करू, पण आपण जे काही संचित केलेलं असतं आणि आपण जेव्हा डेअरिंग करतो की नाही आता करायला पाहिजे, तर त्या वरतून पण काहीतरी हात येत असतो तुमच्यावरती की बाबा खूप केलं आहे, आता मिळणार. तर माझं नाव जे याच्यात होतं थोडं कम्युनिटीत, ते अचानक बूम होऊन लोकांमध्ये पोचलं. राईट. आणि मग माझ्या जे शोज होत होते ते मग कंटिन्यू 70 सीटर करत असल्यामुळे कंटिन्यू हाऊसफुलच होत होते. तर मला म्हणजे तेच वाटलं की म्हणजे मी असा विचार पण नव्हता केला की हे कंटिन्यू होणार आहे पुढे. आणि मग मला हे थोडं चालायला लागल्यावर मला असं व्हायला लागलं की कशालाच बँगलोरला गेलो आपण. पण मला वाटतं ती पण एक जाणीव असते ना, ती महत्त्वाची असते. कारण मी आत्ता 8 मेला आलो महाराष्ट्रात आणि मी 11 मेपासून ते आत्ता मागच्या आठवड्यापर्यंत दर विकेंडला मी परफॉर्म करतोय महाराष्ट्रभर. आता संपलाय दौरा, तर बघ कुठून कुठपर्यंत आलो. आणि या प्रोसेसमध्ये इतकं शिकलो मी, म्हणजे मी मॅनेजमेंट शिकलो पैशाच्या बाबतीत, मी क्राफ्ट शिकलो, मी टीम बिल्डिंग शिकलो, त्यानंतर आपला कॉन्टेंट कुठे कसा कधी वापरायचा. तो वसीम बरेलवींचा एक खूप सुंदर शेर आहे की कौन सी बात कब कहा कही जाती है, कौन सी बात कब कहा कही जाती है, ये सलीखा हो तो हर बात सुनी जाती है. हे मी या सगळ्या प्रोसेसमधून शिकलो. आणि ठीक आहे, आता प्रवास चालला आहे. आणि परत याच्यात एक गंमत अशी होती की जेव्हा मी करायचो ना, त्या लोक मला म्हणायची की अरे मराठीचा ऑडियन्स नाही आहे, कोण ऐकतं कविता मराठी, आणि हिंदीत कर, कारण लोक हिंदीतलं पाहायचं सगळे रेखता वगैरे. पण मला असं वाटलं यार आपण मराठीने बोलणार तर कोण बोलणार ना. म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे की मी महाराष्ट्रातला मध्ये मी राहतो आणि मला महाराष्ट्रातलीच लोक म्हणताय की मराठी रसिक नाही मराठी कवितेला, तू हिंदी लिही. मला वाटलं हे पण बदललं पाहिजे आपल्या हातून. आणि ऑडियन्स आहे. आज मी काहीच टाकलेलं नाही माझ्या पेजला, 1,00,000 फॉलोअर झाले फक्त कवितेवर मराठी. जी लोक म्हणायची ऑडियन्स नाही का, आज 80 लाख लोक ते बघताय एक रील. म्हणजे किमान करोडो लोक, 1 करोड लोकांनी तरी बघितलं असेल कॉन्टेंट आजपर्यंत. तर असं काही नाही यार. आणि परत तेच म्हणतो मी, भट साहेबांचा जो मुद्दा निघाला होता की साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कोणाचा उंबरा झिजवू कशाला. तर तेच. आणि मराठी ऑडियन्स आहे. मी आत्ता मागे एक सर्वे बघितला होता, 22 मिलियन ॲक्टिव्ह सोशल मीडिया ऑडियन्स आहे मराठी. किती? 22 मिलियन. 22 मिलियन, 2,20,00,000 सोशल मीडियावर. तर खूप आहे ऑडियन्स यार, काय पाहिजे. आणि हे आता काय आलं मला लक्षातच नाही येते. तुम्ही बघा संत तुकाराम महाराज, इंग्लिशमधून त्यांचं ट्रान्सलेशन्स आहेत इतक्या भाषेत. ज्ञानेश्वरीचे मी त्या दिवशी रेखताची वेबसाईट बघत होतो, कुसुमाग्रजांच्या, विंदा करंदीकरांच्या यांच्या कविता हिंदीत ट्रान्सलेट केलेल्या आहेत तिकडे. तर मला वाटतं की, आणि नैनेशचं एक वाक्य आहे, तो म्हणतो की मराठी भाषा काही साधीसुधी नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज बोलायचे ती ही मराठी भाषा आहे. ज्ञानेश्वरांनी ज्या भाषेमध्ये कविता लिहिली, संत तुकारामांनी ज्या भाषेमध्ये कविता लिहिली, ती ही कविता आहे. तर मराठी भाषा, जे ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात ना की माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृत तेही पैजा जिंके. तशी एक आख्यायिका आहे की त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला की का हे तुम्ही मराठीत संस्कृत लिहा. तर ते म्हटले की माझ्या मराठी भाषेची आणि जगातल्या अमृताची, म्हणजे माझ्या मराठी भाषेची आणि अमृताची जी पण पैज लावली ना तुम्ही, तर त्याच्यात गोडव्यामध्ये पण मराठी भाषा माझी जिंकणार आहे, इतकी गोड आहे. तर हेच आहे की यार याच्यातच करायचं आहे आता. आणि मी तेच ठेवलं आहे, मी मराठीच करणार आणि बघू आता कुठपर्यंत जात आहे. खरं. कारण बरेचदा कसं होतं, असं वाटतं की मराठी करतोय म्हणजे लिमिटिंग आहे,
पूर्ण भारत असताना. पण ॲट द सेम टाइम आपण हे विसरतो की महाराष्ट्रातच इतकी लोक आहेत जी ऑलमोस्ट युरोपियन कंट्रीजच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहेत. खरंच. म्हणजे हा एक छोटासा देश युनिट म्हणता येईल. तर बरंच करण्यासारखं आहे. हो. प्रामाणिकपणे केलं तर ते पसरणार आहे. खरं आहे. त्यामुळे आणि जसं म्हणाला त्याचा गोडवा आणि आपलेपणा जो आहे ना तो मराठीतनंच येतो, कारण आपण त्याच्यातच असतो लहानपणापासून. आणि स्वप्न आपण मराठीतून बघतो. खरं. त्यामुळे हे कमाल आहे. आणि तू जो निर्णय घेतलास हे पण महत्वाचं आहे. आणि असं नाही म्हणत की तू हिंदीत करू नकोस वगैरे, तो मुद्दा नाही आहे, पण मराठीचं पण बरोबर आहे. ते फाउंडेशन आहे आपलं. तेच की हिंदी तर करतोच, तो विषय नाहीये, पण मराठी सोडून म्हणजे आईचं घर सोडून मावशीच्या घरी राहायला जा, असं ते जरा होतं मला असं वाटतं. ती पण मावशीच आहे आपली, पण शेवटी आईचा पदर तो आईचा असतो. खरं आहे. जबरदस्त बोललास ते. मावशी किती पण लाड करणारी असली तर शेवटी आई आईच असते यार. आणि दुसरं मला काय सांगावंसं वाटतं इथे, जसं तू स्वतःहून हे डिसाईड केलंस आणि तू तुझा हा कार्यक्रम बांधलास, प्रयत्न केलास, जे आधी होत नव्हतं ते तुला सुरू करावं असं वाटलं आणि तुला ती स्पेस दिसली आणि तुझ्याकडे असलेलं जे काही होतं ते मांडता येईल अशी तुला एक जाणीव झाली म्हणून तू हे केलंस आणि करत राहिलास. ॲट द सेम टाइम ना मला असं पण वाटतं, आणि जे प्रेक्षक करतातही, असं नाही म्हणत नाही करत आहेत, पण हे सगळं आपण जाऊन बघणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. थोर व्यक्ती होऊन गेल्यात, त्यांनी जबरदस्त कामाची बॉडी क्रिएट केली आणि त्यांच्याबद्दल आपण बोलत राहणार आहोत, काहीच नाही. आणि त्यांच्याकडनं शिकून आपण आज करतोय. पण आजच्या पिढीला पण पुढे येण्यासाठी तुम्ही तिथे जाणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे जुन्याची जाणीव असली पाहिजे, पण आज जे बनतंय त्याच्याकडे पण बघण्याची नजर असली पाहिजे. तरच पुढे जाऊन आजचं जुनं होणार आहे आणि त्याचं महत्व वाढणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे जे काय करतोय, कार्यक्रम करतोय, लोकांना बोलवतोय किंवा त्यांना दाखवतोय हे असंही करता येतं, या बघायला मजा येईल किंवा काही मिळतील 2 गोष्टी, त्याच्यातनंही इन जनरलच आपलं जे कल्चर आहे ते रिच होऊ शकतं, ह्याची एक आशा आहे. त्यामुळे जसा ह्याचा कार्यक्रम आहे मध्यांतर, आपलं सुतारफेणी आत्ता चालू झालेलं आहे, असं जे कोणी करतात आणि बरेच लोक आता करायला लागले, त्याला जाऊन प्रेम दिलंच पाहिजे किंवा ॲटलिस्ट जाऊन एक चान्स दिला पाहिजे की असं आहे. नाही, आणि याच्यात पण मुद्दा काय की बऱ्याचदा काय होतं की कवी म्हटल्यानंतर आपण कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भट साहेब ते मोठे आहेच, त्यांना ऐकलेलंच आहे आपण, पण या सगळ्या माध्यमातून आपल्या हे लक्षात येत नाही की जी मधली जी कंटेम्पररी फळी आहे ना ती कुठे गेली. म्हणजे आपल्या आता कुसुमाग्रजांनी हे आपल्या आजोबांच्या वयाचे किंवा त्याच्या आधीचे आपल्या वडिलांच्या पिढीत लिहिणारे कवी कुठे गेले, याच्याकडे आपण कधी लक्षच नाही दिलं आहे. आणि हे का झालं मला माहिती नाही, पण मला आता असं वाटतं की सोशल मीडियामुळे आपण कार्यक्रम आवडणं नाही आवडणं, कोणाला आवडतो ते फार व्यक्तिसापेक्ष आहे. पण तुम्ही बघितल्याशिवाय ते सांगूच शकत नाही. आणि हे जे परसेप्शन आहे लोकांना की बोर, कथाकथन म्हणजे किंवा कविता म्हणजे बोर, असं काही नसतं. मजा येते खूप, पण ते जाऊनच त्याला अनुभवावं लागतं, त्याच्याशिवाय होत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे करतोय आता त्याच्यात आपणही आपले इन्स्पिरेशन, नवीन टेक्निक्स, नवीन पद्धती, वेगवेगळे मीडियम्स आणलेत, त्यामुळे तेही बघायला फार मजा येते. आणि मला तर एक्सपेरिमेंट हे करायला मजा येते की हे आज आलाय थॉट आपण मांडू शकतोय आणि 4 लोक येऊ शकतात पोटेन्शियली बघायला. मी पण एक एक्सपेरिमेंट केला होता मागे. अमीर खुसरो म्हणून एक फारसी कवी होता, त्यांनी तो फारसमधून आला होता, तर त्याने एक ओळ फारसीत लिहिली होती आणि एक ओळ ब्रिज भाषेत अशी कविता केलेली. ते जहाले मस्की मुकुंद मरंजीशी, ती अमीर खुसरोची. तर त्याच्यात एक ओळ फारसी आणि एक ओळ ब्रिज भाषेत आहे, खडे बोलीत. तर मी पण तसा प्रयोग म्हटला आपण करून पोहोचू, की मराठीत इलाई जमादारांनी पण केला. मग मी पण तो एक ट्राय केला होता की लबो पर है लाली ये चेहरा गुलाबी, लबो पर है लाली ये चेहरा गुलाबी नि गालावरी 2 अल्लड बटा, लबो पर है लाली ये चेहरा गुलाबी नि गालावरी 2 अल्लड बटा, निगाहे ये मासूम चेहरा नुरानी, तुझे रूप म्हणजे किती त्या छटा, आंखें है कातिल नजर है या खंजर, आंखें है कातिल नजर है या खंजर, मनावर किती ढाळते तू कहर, तेरे होने से है ये सावन सुहाने, तुझ्या हसण्याने ऋतूंना बहर. कमाल. असं काही काही नवीन नवीन करत राहायचे. नया आयटम आहे मार्केट में नया आहे, मार्केट में. पण हेच म्हणतो मी, सगळे आपल्याला इन्स्पिरेशन येतं जेव्हा लोक पण ते बघायला येतात आणि त्या प्रेमामुळे आपण अजून करतो. जसं मगाशी पण म्हटलं की तुझा तो पहिली कविता काय होती ज्याने तुला मित्रांना मजा आली, त्याच्यामुळे मग आपल्याला वाटतं की हे करूया अजून. तसं आहे. आणि मगाशीपासून जे तू म्हणतोस, तू हा कार्यक्रम जसा बसवलास तेव्हा तेच होतं की तू समुद्राच्या किनारी बसून नाही राहिलास, तू उडी मारलीस त्या खोल समुद्रात
मोती सापडतील जे सापडायचे ते. सापडतीलच. कबीर सांगून गेले. हो, तर तेच असं इथे झालेलं आहे. कमाल. ह्याच्यानंतर आम्ही कल्पना जॅम नावाचं एक सेगमेंट करतो कलाकृतीवर. क्या बात. तर ती आपण करूया. हम्म. आणि त्याच्यात बेसिकली प्रेमिस सेट करून आपण तिथल्या तिथे काहीतरी बनवण्याचा प्रयत्न अरे करतो बापरे. आणि थॉट प्रोसेस सांगतो. असं नाही की हे फायनल प्रोडक्ट आहे. हा. कारण जसं तू म्हणालास 9 महिने लागतात एखाद्या थॉटला आई ग. कवितेत. म्हणजे असं नाही 5 मिनिटात पण होतं, पण शीघ्रकवी नाही आपल्याकडून पण होतं. नो कमेंट्स. पण आपण असं काहीतरी कल्पना ज्या Yes. मस्तपैकी करूया. यस, चला. त्याच्या आधी मला सांग, तुला आज कसं वाटलं वायफळवरून आमच्याशी गप्पा मारून? यार म्हणजे मी एक कविता तुला म्हटलो सुरुवातीला, मी म्हणेल तर याच्यातच तुझ्याचं उत्तर आहे की जसा जीव जातो तसे हे रिते पण कुणाला किती काय सांगायचे. जसा जीव जातो तसे हे रिते पण कुणाला किती काय सांगायचे. अशी पोकळी की जिथे शून्य सारे किती हुंदके रोज दाबायचे. इथे एक खोली रिकामी मनाची जिथे नांदते फक्त माझी व्यथा. कुणालाच ऐकायची ओढ नाही अशा एका वेड्या कवीची कथा. अरे तर मला असं वाटतं की कविता वगैरे सगळे ऐकतात, वाचतात, प्रेम करतात, पण कवी म्हणून काय किंवा त्याच्या पलीकडे जो माणूस आहे तो खूप लोकांना म्हणजे ते पोचवू नाही शकत आपण त्या माध्यमातून. तर मला वाटतं की आज जे मी म्हणत होतो की कुणालाच ऐकायची ओढ नाही अशा एक वेड्या कवीची कथा, ते वायफळच्या माध्यमातून मला वाटतं की ते आता ही ओळख खोडायला हरकत नाही मी की लाखो प्रेक्षक वायफळचे बघणार आहेत. आणि मला अजून एक विशेष वाटलं की मला कळलंच नाही किती वेळ झाला काय नाही. हे तुझं खरं तर कौशल्य आहे सुयोग, की मला मजा आली. असं 2 मित्र बसून गप्पा मारतायत असंच मला वाटलं. आणि नो फिल्टर तसंच आहे. नाही काय बात आहे, नो फिल्टर एकदम. तर म्हणजे असं म्हणतात की काळजातून निघालेलं थेट समोरच्याच्या काळजापर्यंत जातंच, तर आता ते जाणारच आहे. कमाल. आम्हाला पण जबरदस्त वाटलं. आणि नवा फ्लेवर म्हणतात, जसं की नवा एक मस्त एक ढंग आला आणि या कलाकृतीवर तो आम्हाला आणायचा होता. आणि तुझ्यामार्फत कविता, कवीमन, अरे यार, आणि कवी म्हणून कसं वाटतं, काय केलं जातं किंवा कशा गोष्टी होतात, डोक्यात काय गोष्टी होतात, अनुभवाचं किती महत्त्व आहे, इन्स्पिरेशन, मोटिवेशन, इतर काय वाचतो त्याचं किती महत्त्व, हे सगळं त्याची क्युरिओसिटी कुतूहल मला जबरदस्त होतं. ते तुझ्या माध्यमातून आज आम्हाला एवढं सुंदररित्या कळलं. आणि जसं तू मगाशी 1-2 टेकच्या मध्ये वैभवदादाचं एक वाक्य म्हणाला होता, तसं ओठांवरचं ते कविता ओठावर असल्या पाहिजे. वैभव जोशींचं एक वाक्य आहे, म्हणजे वैभवदादाचं एक वाक्य आहे की कवितेवर पोट असलं तर ओठांवरती कविता पाहिजे. तर तेही आज मस्त दिसलं आणि ते फार छान वाटलं. जसं मी मागे स्पृहाचा भाग झाला होता तेव्हा पण म्हटलं होतं की कविता हे माझ्यासाठी खूप क्युरिओसिटीचा विषय आहे. म्हणजे मला खरंच जाणून घ्यायचं आहे. जसं म्हणतात ना लोक की ही कविता असणे मला खूप असं फील आहे, तर मला तसं त्या लेवलला पोचायचं प्रॅक्टिस करत वाचून. तर त्याला अजून एक आज कलाटणी मिळाली त्या प्रवासाला माझ्या. आणि आता हा प्रवास सुरू राहील तुझा, सुरू राहील. असं आपण पुढे जाऊया असं. या पॉडकास्ट पुरतं तो नाहीये, कारण तू आता एका कवीच्या कचाट्यात सापडलायस. त्यामुळे जबाबदारीची जाणीव तुला असायला हवी, अपेक्षांचं ओझं हे दोन्ही तुझ्यावर पाहिजे. क्या बात आहे, वा वा. तर असं झालेलं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. ज्या काय मस्त कवी आपण जे आज काय म्हणतात कविमय प्रवास जो आपला झालाय, कविमय आणि काव्यमय दोन्ही. त्यामुळे फारच मजा आली. तर आता आपण मस्तपैकी घेऊ एक कल्पना जॅम. यस. तर ह्याच्यामध्ये मी तुला एक परिस्थिती अशी प्रेमिस मांडतो. क्या बात आहे. आणि मग त्याच्यात तुला जे सुचेल त्याच्यावर तू एखादा शेर किंवा छोट्याशा 4 ओळ्या असं जे काय तुला वाटेल स्फुरेल, यस, तसं आपण प्रयत्न करू. आता याच्यात मी तुला आधी एक डिस्क्लेमर देतो की ठीक आहे, कळेल तुला. नाही, डिस्क्लेमर हे की माझ्या इतक्या कविता पाठ आहेत माझ्या पण, आणि सगळ्याच अनुषंगाने केलेल्या असल्यामुळे तुझ्यासोबत कदाचित चीट पण होऊ शकतं. असं नाही, कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला लक्षात येईल. क्या बात. नाही, पण तू प्रयत्न कर, चॅलेंज कर. इर्शाद. झोन असा आहे, मगाशी आपण खायला बसलो होतो आणि खिचडी मागवली, मस्त पाऊस पडतोय म्हणून, आणि तिथे लोणचं होतं. तर लोणचं आणि
ते जॉग्रफिकली पण कनेक्टेड होतं. त्यासाठी खानदेशचं लोणचं होतं हम्म, आणि ते खाल्लंच. आणि आपल्याकडे दुसरा एक मुद्दा होता जो होता जिल्हा परिषद शाळेतली खिचडी आहार, हम्म, आपला बाल आहार हम्म, प्रोग्रॅम, त्यातली खिचडी. आणि तेव्हा तू म्हणालास त्यालाही लोणचं घेऊन जायचो. हम्म. तर आपण इतकं आयुष्य जगतो, वर खाली होतं आयुष्य, सगळं सगळं होत असतं, अनुभव येत असतात. हम्म, पण एखाद्या ठिकाणी आपण पोचतो आयुष्यात आणि तिथे खाल्लेली खिचडी आणि आपल्याला शाळेत खाल्लेली खिचडी हम्म, त्याच्यातही फार काय काळ साम्य वाटायला लागतं. हम्म. तर मग एवढा खटाटोप करून पण त्याच खिचडीची आपल्याला जर आठवण येत असेल तर नक्की काय आहे, अशी एक थॉट प्रोसेस मला आली. बापरे. मी ती तुझ्यावर शेअर करतो आता. मला माहित नाही आता ह्याच्यातून काय होईल, पण काहीतरी प्रयत्न करू शकतो ह्याच्यात. किंवा तू मला थॉट प्रोसेसही सांगू शकतोस की काय डोक्यात येतं की हे आहे तर मग इथे हा चांगला मुद्दा आहे, मग त्याच्यावर काहीतरी बसवू शकतो. थॉट प्रोसेसच सांगतो, कारण ते शीघ्र कविता लिहिण्याची म्हणजे तसं काही काय म्हणतात ते मशीनच नसल्यामुळे थॉट प्रोसेस हीच याच्यामध्ये असू शकते की माणसाचं आयुष्य आहे ना, बऱ्याचदा आपण सुखासाठी समृद्धीसाठी इतकं वन भटकतो, सगळीकडे फिरतो, सगळं करतो आणि ते जे म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजे बघ ना की शाळेमध्ये त्या कागदावर खिचडी खाताना जे लोणचं आपल्याला आपण ते लोणचं खातो आणि आज आपण स्विगीवरतून अंधेरीच्या एका चांगल्या रेस्टॉरंटमधली खिचडी खाताना पण आपल्याला त्या शाळेतल्या लोणच्याची आठवण व्हावी. म्हणजे याच्याहून कळतं की माणूस झाड हे किती पण उंच झालं, किती पण मोठं झालं, तर शेवटी त्याचं जे अस्तित्व असतं ते त्या मुळांमध्येच असतं. आणि याला मी असं कनेक्ट करतो की भले मी मोठा कवी होऊ दे, मोठं नाव होईल, सगळं होईल उद्या, पण तो जो कनेक्ट आहे ना, जे काही मी झालो आहे त्याची मुळं त्या शाळेमध्ये, त्या मराठी शाळेत आहे. मला वाटतं जर आमच्या गावात जर कॉन्व्हेंट शाळा असती तर आज मी मराठी कवी नसतो झालो कदाचित. तर जे मराठीचं प्रेम आहे, जो गावाकडचा जो मातीचा ओलावा आहे, आणि मगाशी तू पावसाचा पण उल्लेख त्याच्यात केला, तर बघ की पाऊस फक्त कवींना आवडतो असं नाही आहे. म्हणजे हा दोन्ही बाजूंनी माझ्यासाठी चांगला ऋतू याच्यासाठी की पाऊस हा सृजनाचं आणि निर्मितीचं प्रतीक आहे. शेतकरी सुद्धा तितकाच आनंदी होतो तितका एखादा कवी होत असेल किंवा अजून कोणी होत असेल, कारण पावसाळ्यामध्ये नवनिर्मिती होते, सृजन होतं. सेम गोष्ट एखादा कलाकार पण करत असतो, तो पण सृजन निर्माण करत असतो. तर मला तोच थॉट वाटतो की जे काही येते आपल्या मातीत आहे, मुळांमध्ये. सो यस, अशी थॉट प्रोसेस आहे. यस. ह्याच्यावर आठवतंय तुला काय अजून कोणाचं किंवा असं ह्याला बसेल असं या संदर्भाला? जसं लोणचं खाताना आपल्याला म्हणजे शेवटी काय आठवणीच असतात ना सगळ्या. आपण लिहिण्याच्या माध्यमातून, कलेतून काय आपण जे अनुभवलं आहे तेच परत निर्मित करत असतो. तर माझ्या गझलेतला एक शेर आहे की नाते म्हणजे नुसती वनवन बाकी काही नाही, नाते म्हणजे नुसती वनवन बाकी काही नाही, भळभळत्या जखमांचे कोंदण बाकी काही नाही, शब्द कल्पना यमक वगैरे साधन असते केवळ, शब्द कल्पना यमक वगैरे साधन असते केवळ, कविता म्हणजे तुझी आठवण बाकी काही नाही. कमाल कमाल कमाल. कारण ते खिचडीपासून सुरुवात झालेली आणि तिथून आपण इथपर्यंत आलो आणि यस, सुंदररित्या तू तुझा शेर त्याच्यात मिसळून एक मस्त त्याला एक फ्लेवर दिलेला आहेस आणि लोणच्याप्रमाणे. थोडी चिटिंग केलेली आहे. काही हरकत नाही. यस, चिटिंग नाही म्हणता येणार पण चांगलं आहे, कारण थॉट प्रोसेस तिकडे तू आम्हाला दाखवलीस, तेही महत्वाचं होतं. मॉडिफिकेशन असंही ती म्हणू शकलेली. क्या बात, क्या बात. तर असाच क्या बात आहे असा सुंदर आपला इथे भाग झालेला आहे. थँक्यू. जी लोक शेवटपर्यंत बघतात त्यांना मी एक शब्द देतो, तर तू एक रॅन्डम कोणताही शब्द दे, ते कॉमेंटमध्ये टाकतील म्हणजे आपल्याला कळेल ह्या लोकांनी शेवटपर्यंत पाहिला आहे. क्या बात है, क्या बात है, या शब्दावर काहीतरी हां तोच द्यायचा आहे, तोच द्यायचा. यस, क्या बात है. असं जसं आपण तुझ्या पुढे तर काहीच नाही लिहिलं, हां तसं क्या बात है. भारी ना आयडिया, व्हायरल कविता.
क्या बात हे कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत बघितलेलं आहेत. अपूर्वाचं मध्यांतर नावाचा कार्यक्रम आत्ता सगळीकडे चालू आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. अपूर्वाला तुम्ही फॉलो करत असालच, नसाल करत तर लगेच जाऊन करून टाका. सुंदर कविता बघायला मिळतील, मध्यांतरच्या बिट्स बघायला मिळतील इकडे तिकडे, तर असं छान मजा येऊन जाईल. वा. तर ते नक्की करा. आणि हा कार्यक्रम जेव्हा पण बघत असाल, टाइमलेस म्हणतो आपण या इंटरव्ह्यूजना, कधी पण बघत असाल, काही करत असाल, तेव्हा अपूर्व जे काही चालू असेल त्याला प्रेम द्या, कारण तेच आपण एक्सपेक्ट करतो सगळ्यांकडनं. आणि असंच सपोर्ट करत राहा. एवढं बोलूया. आणि याचं नाव जरी वायफळ असलं तरी अजिबात इथे चर्चा वायफळ होत नाही. कधीच नाही. डीप रूटेड कॉन्व्हर्सेशन, फार डीप आहे. आता कळलंय मला, असं 2 तासाचा शो केल्यासारखं वाटतंय. पण थँक्यू. अरे बस, थँक्यू वगैरे नको म्हणतो. अच्छा, नाही का, धन्यवाद. नाही तसं भाषेचं काय प्रॉब्लेम नाही. तर एवढं बोलूया आणि पुढच्या भागात लवकर तुम्हाला आम्ही भेटू. तोपर्यंत मजा करत राहा. येस. आणि कविता ऐकत राहा, वाचत राहा. लिस्ट खालती टाकलेली आहे. चला, धन्यवाद. थँक्यू.